ठीक आहे. आपण आता जे प्रॉब्लेम पाहिले ते अजून सिंपल होते. अजून त्याच्यामधील आपण हिंज वगैरे म्हणजे हिंज जे फ्रेममध्ये हिंज वगैरे असतात अशा प्रकारे फ्रेम असतात आपल्या, त्याच्यामध्ये वगैरे हिंज दिलेले असतात, कधी कधी मध्ये हिंज दिलेले असतात. ओके, ह्याच्याबद्दल आपण पाहू. त्याच्या अगोदर आपण जे काही मागच्या लेक्चरमध्ये रिलॅक्सेशन पाहिलेले आहेत, जसं की ॲक्सेल फोर्स रिलॅक्सेशन, शिअर फोर्स रिलॅक्सेशन, बेंडिंग मुवमेंट रिलॅक्सेशन, ॲक्सेल फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट रिलॅक्सेशन, असे काही आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहे. ते लेक्चर अपलोड पण केलेलं आहे आपण, ते लेक्चर तुम्ही पाहून घ्याल. ठीक आहे. मग आता आपण थोडंसं रिवाईज करू की रिलॅक्सेशन म्हणजे काय असते, जे की आपण मागच्या वेळी पाहिली. जसं की हे ॲक्सेल फोर्स रिलॅक्सेशन आहे. ह्याचा अर्थ काय ॲक्सेल फोर्स रिलॅक्सेशनचा, मी इकडून समेशन घेत म्हणजे ह्याचा अर्थ काय होतोय ॲक्सेल फोर्स रिलॅक्सेशनचा, तर ह्या ठिकाणी इकडून कितीही ॲक्सेल फोर्स येऊ दे तो ह्या पार्टकडून ह्या पार्टला ट्रान्सफर होणार नाही. जसं की आपली फिक्स बीम आपण काढू, एक तुम्हाला फिक्स बीम दाखवतो. मी ह्याला नाव देतो ए नाव आहे त्याला, बी देतो आणि सी देतो. मला काय करायचं आहे, सी बी पार्टचं जो काही ॲक्सेल फोर्स आहे तो ए बी पार्टला ट्रान्सफर करायचा नाही किंवा ए बी पार्टचा बी सी पार्टला ट्रान्सफर करायचा नाही. तर मला तसं डिझाईन, पण शिअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट ट्रान्सफर झाले पाहिजे. फक्त ॲक्सेल फोर्स, इंटरनल ॲक्सेल फोर्स ट्रान्सफर नाही झाला पाहिजे. म्हणजे असा अर्थ आहे की माझा ॲक्सेल फोर्स तिथं 0 असला पाहिजे. तर काय करायला लागेल त्याला, ओके ठीक, हे पाहून घ्या. तिथे काय होतं, मी अशा प्रकारे स्ट्रक्चर देतोय, काही तर आहे. त्याच्यामुळं काय होतंय, इकडून इकडं शिअर फोर्स ट्रान्सफर होईल ह्या पार्टकडून किंवा ह्याच पार्टकडून ह्या पार्टकडून ह्या पार्टला, आणि ह्या पार्टकडून ह्या पार्टला शिअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट ट्रान्सफर होतील. ओके, पण ॲक्सेल फोर्स ट्रान्सफर होणार नाही. ह्याचा अर्थ काय समजून घ्या. ह्याचा अर्थ असा आहे की जेव्हा हा सी पॉईंट आहे, ह्याचा अर्थ असा आहे की ज्यावेळी इकडून कितीही ॲक्सेल फोर्स येतील किंवा इकडून कितीही ॲक्सेल फोर्स येतील, इथं बी नाव देतो, बी नाव देतो त्याला. ओके, बी सीकडून किती जरी आले किंवा ए सीकडून किती जरी ॲक्सेल फोर्स आले तरी त्या सी पॉईंटला येऊन त्यांची समेशन काय झाली पाहिजे, 0 झाली पाहिजे. ओके, बट ऑब्वियसली ट्रान्सफर करायचं नाही म्हणजे त्यांची मॅग्निट्यूड ह्या ठिकाणी आल्यानंतर ती 0 झाली पाहिजे. सी पॉईंटला आल्यानंतर ती 0 झाली पाहिजे. ओके, हे महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय, तिथं आपल्याला एक एक्स्ट्रा इक्वेशन मिळते. आपल्याला काय मिळते, एक्स्ट्रा इक्वेशन. एक्स्ट्रा इक्वेशन मध्ये काय, तर समेशन ऑफ ॲक्सियल फोर्स ॲट सी इज इक्वल टू 0. एक तर तुम्ही असं म्हणू शकता किंवा तुम्ही असं म्हणू शकता की इथला ह्या मेंबरमधला जो ॲक्सियल फोर्स अननोन होता तो मला काढता येतोय कुठलं इक्वेशन वापरून, त्यासाठी मला एक स्पेशल इक्वेशन मिळालं, समेशन ऑफ ॲक्सियल फोर्स ॲट पॉईंट सी इज इक्वल टू 0. बस, एकतर तुम्ही ह्याला इक्वेशनमध्ये ॲड करा किंवा एक ॲक्सेल फोर्स जो अननोन आहे तो कमी करा. कसं ते सांगतो ना. आपण मागच्या वेळी शिअरचं बघितलं आहे, मागच्या लेक्चरमध्ये शिअरचं बघितलं, ह्यामध्ये ॲक्सेलचं हिंजचं वगैरे बघू. ठीक आहे, नॉर्मल ते प्रॉब्लेम थ्रू पाहिले तरच आपल्याला जास्त इझिली समजेल. तरी पण मी एक तुम्हाला सांगतो की स्टॅटिक इनडिटर्मिनसीमध्ये काय इफेक्ट होतो, रिलॅक्सेशनचा स्टॅटिक इनडिटर्मिनसीमध्ये काय इफेक्ट होतो ते पाहू आपण. ओके ठीक आहे, आपण एक हे काढू. आणि आता काय करू, ह्याला फिक्स करू. ही आपली फिक्स बीम आहे. ओके, त्याच्यानंतर आपण त्याला मध्ये रोलर देऊ. जसं कशासाठी, तर ॲक्सेल फोर्स सॉरी, तर हे एडिट होईल. ठीक आहे, ह्याला असं कट करू. एक मिनिट ना, ह्याच्यापेक्षा आपण हेच काढू. ओके, आता काय होणार, हा ए पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे आणि हा सी पॉईंट. ओके, तर इथं काय मिळालं, समेशन ऑफ ॲक्सेल फोर्स ॲट बी इज इक्वल टू 0. हे इक्वेशन आपल्याकडे आहे. ओके, आता साध्या फिक्स बीमचा आपण स्टॅटिक इनडिटर्मिनसी काढू. साध्या स्टॅटिक ह्याची ही साधी आहे आणि ही आपली मॉडिफाईड आहे. ह्याची आपण पाहू, ह्याच्या अगोदर ह्याची पाहू. ह्याची काय कशी काढणार स्टॅटिक इनडिटर्मिनसी, आपण सिम्पल आहे. आपल्याला काय माहिती आहे, स्टॅटिक इनडिटर्मिनसी म्हणजे अननोन, नंबर ऑफ किती रिएक्शन्स अननोन्स आहेत, आर म्हणून त्याला. ते किती आहेत, तर इथं हिंज आहे, सॉरी इथं फिक्स आहे, इथं फिक्स आहे, तर 6. 2 सपोर्ट आहेत, 6 रिएक्शन्स अननोन. इंटरनल अननोन्स किती असतात, फ्रेम 2D फ्रेममध्ये किंवा 2D बीममध्ये
एका बीममध्ये 3 असतात, तर इथं एका मेंबरमध्ये 3 असतात, तर इथं किती मेंबर आहेत, तर एकच आहे. तर इंटरनल अननोन किती झाले, तर 3 झाले. टोटल अननोन किती झाले, 9 झाले. ठीक आहे. आता आपल्याकडं 2D मध्ये फ्रेम असो किंवा बीम असो, एका जॉईंटला किती इक्वेशन्स असतात, इक्विलिब्रियम इक्वेशन 3 असतात. कुठले, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0, समेशन ऑफ मुवमेंट अबाउट झेड ॲक्सिस इज इक्वल टू 0. ओके. मग आता इथं लिहितो. आता आपल्याला काय काढायचं आहे, DST काढायचं आहे. आपल्याला काय काढायचं आहे, DST. माझ्याकडे किती अननोन्स आहेत, 9. माझ्याकडे इक्वेशन किती आहेत, हा एक जॉईंट आहे, हा एक जॉईंट आहे. ओके. म्हणजे 2 जॉईंट, 3 2 6 इक्वेशन्स, एका जॉईंटला 3 तर 2 जॉईंटला 6, तर ह्याची DST किती आली, 3 आली. ओके. हे झालं ह्याचं. आता इथं पाहू, इथं काय प्रॉब्लेम आहे, इथं काय म्हणजे इथं काय फरक पडेल बघा DSTला. त्या तुमच्या लक्षात येईल की हां इथं नॉर्मली काढून घ्यायची. इथं DST पण सुरुवातीला काढून घ्यायची. ती किती आली माझी नॉर्मल DST, किती आली, 3 आली. ओके. ह्याची 3 येते. आता नॉर्मलची ह्याची सांगतोय, हे नॉर्मल. आता मी काय केलंय, तर इथला ॲक्सियल फोर्स कमी केलेला आहे. म्हणजे काय, जो काही ॲक्सियल फोर्स होता, एकतर एक इक्वेशन वाढवलंय, जसं की इथं सांगतो. एक मिनिट, आपल्याला हां ठीक आहे, आपल्याला इथं मिळाले. ओके. इथंच दाखवतो. आता काय झालंय, आपल्याला एक तर तुम्हाला मी काय म्हटलं, एक तर आपल्याकडे समेशन ऑफ बी पॉईंट आहे ना, समेशन ऑफ ॲक्सियल फोर्स ॲट बी इज इक्वल टू 0. एकतर हे इक्वेशन मिळतंय, किंवा आपण असं पण म्हणू शकतो, ह्यात जे 3 अननोन होते, कुठले कुठले अननोन होते, ॲक्सियल फोर्स, बेंडिंग मुवमेंट अँड शिअर फोर्स. ह्यातले हा अननोन मला माहीत झाला, कुणामुळे, तर ह्या एक्स्ट्रा इक्वेशनमुळे. त्यामुळे ह्यातून एक -1 करा, ह्याची DST 2 होऊन जाईल. किंवा असं पण करू शकता, इथं किती इक्वेशन होते माझ्याकडे, 6 3 9 अननोन होते. ओके. 9 अननोन होते, इक्वेशन किती होते, +1 करा, म्हणजे माझ्याकडे किती झाले इक्वेशन्स, 7 झाले. मग DST माझा किती झाला, 6 - 7, सॉरी 9 - 7 म्हणजे किती आला, 2 आला. एकतर काय करा तुम्ही, डायरेक्ट ॲक्सियल फोर्स एक जो अननोन होता तो कमी झाला, म्हणजे तो आता माहीत झाला मला, असं माना. कुणामुळं, तर ह्या इक्वेशनमुळं. एक तर असं करा, किंवा दुसरं असं करू शकता, हे इक्वेशन ॲड करू शकता तुम्ही ह्या इक्विलिब्रियम इक्वेशन्समध्ये, आणि काय म्हणू शकता की मग काय म्हणायची गरज नाही, कारण का त्यानंतर ते ॲड झाल्यानंतर ऑटोमॅटिक मायनस अननोन केल्यानंतर तुम्हाला साईड इनडिटर्मिनसी 2 येऊन जाईल, किंवा डायरेक्ट तुम्हाला जेवढे की साधे ह्यानं निघाले त्यातून एक अननोन वजा करा, तुम्हाला तेवढे मिळून जाईल. ओके. ठीक आहे. आता त्याच्याऐवजी असं पण करू शकता. आता दुसऱ्याचं बघू, आता हिंचं बघू. फिक्स आहे. पहिल्यांदा काय करा, ज्यावेळी हिंज वगैरे असतील, रिलॅक्सेशन असतील, ॲक्सियल रिलॅक्सेशन असो, शिअर फोर्स रिलॅक्सेशन असो, किंवा बेंडिंग मुवमेंट कुठलंही रिलॅक्सेशन असो, सुरुवातीला नॉर्मल स्टॅटिक इनडिटर्मिनसी काढून द्या, आणि त्यानंतर काही वजा करायचं हे तुम्ही, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की हा नोन नव्हता, तुम्ही कन्सिडर केला आहे एक्स्ट्रा, हा नोन नव्हता, हा पण मी कन्सिडर केला आहे, असं तुम्ही वजा करू शकता. आता इथं बघा, आपण काय करू, ही एक बीम आहे आणि ही एक बीम आहे. आता कम्पॅरिझनमध्ये करू आपण. ठीक आहे. मी काय केलं, फक्त ह्या बीमला की एक हिंज दिला, इथं याला A पॉईंट नाव देतो, B देतो, C देतो, हा A B आणि C. ह्याच्यामध्ये हिंज आहे का, नाही. ह्याच्यामध्ये हिंज आहे का, आहे. ओके. हिंज आहे, ह्याला म्हणायचं इंटरनल हिंज. आता ह्याचं काय काम आहे, इंटरनल हिंजचं मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं भरपूर वेळा. इकडून कितीही बेंडिंग मुवमेंट येऊ दे, इथून ते 0 होणार, म्हणजे ते इकडे ह्या स्पॅनचं बेंडिंग मुवमेंट इकडे ट्रान्सफर करणार नाही, किंवा ह्या स्पॅनचं बेंडिंग मुवमेंट ते इकडे ट्रान्सफर करणार नाही. ते काय असणार, ते 0 होणार. इकडून कितीही बेंडिंग मुवमेंट येऊ दे, ह्या ठिकाणी येऊन ते 0च होणार. इकडून कितीही बेंडिंग मुवमेंट येऊ दे, ह्या ठिकाणी B पॉईंटला येऊन ते हिंजला येऊन ते 0 होणार. म्हणजे मी असं म्हणू शकतो का, समेशन ऑफ बेंडिंग मुवमेंट ॲट C इज इक्वल, सॉरी ॲट B इज इक्वल टू 0. मला असं म्हणू शकतो, म्हणजे मला एक एक्स्ट्रा इक्वेशन आहे. ओके. आता काय करू आपण, हा पार्ट, हे जे इक्वेशन आहे ते बाजूला ठेवू, सॉरी हे जे स्ट्रक्चर आहे ते बाजूला ठेवू, ह्या इक्वेशनवर फोकस करू अगोदर. ओके. ठीक आहे. आता हे इक्वेशन काय म्हणते, सॉरी ह्या स्ट्रक्चरचं जरासं आपण अगोदर काय मी तुम्हाला म्हटलंय की सिम्पलमध्ये काढून घ्या स्टॅटिक इनडिटर्मिनसी, आणि नंतर ह्याची काढा. आता ह्या स्ट्रक्चरची स्टॅटिक इनडिटर्मिनसी बघू. काय येणार आहे, बट ऑब्वियसली DST तेवढीच येणार आहे, 3 येणार आहे. काय तर अननोन्स किती आहेत, तर R किती आहेत, 6. ओके. इंटरनल अननोन किती आहेत, 3 आहेत, सॉरी 3 + 3, 2 सपोर्ट रिएक्शन आहेत म्हणजे 6. इंटरनल अननोन्स किती आहेत त्याचे, 3 आहेत.
टोटल किती झाले अननोन्स 9 झाले. इक्वेशन्स किती आहेत आपल्याला, नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन्स किती आहेत आपल्याकडं, तर 2 जॉईंट आहेत. तिथं बघ तुम्हाला परत सांगतो ते असते, एक जॉईंट आहे इथं आणि हा दुसरा जॉईंट आहे. ह्या 2 जॉईंटला इथं जॉईंट नाही, लक्षात घ्या, हा जॉईंट नाही, हा जॉईंट नाही, हा जॉईंट कन्सिडर करायचा नसतो. 1 आणि 2 म्हणजे किती इक्वेशन आहेत, 6. तर मायनस किती आले, 3 आले. ओके, म्हणजे माझा DST 3 झाले. माझा DST किती झाला, या स्ट्रक्चरचा 3 झाला. तो काय फरक पडतोय, ह्या स्ट्रक्चरचा DST 3. आता आपण ह्याच्यावर काय फरक पडते बघूया, हे हिंज म्हणून काय नाही. माझ्याकडे DST किती होता, 3 होता. आता मी काय म्हटलं, इथं आपल्याला कोण माहीत झालं, ह्या मेंबरमधलं समेशन ऑफ बेंडिंग मुवमेंट, समेशन ऑफ बेंडिंग मुवमेंट अबाउट बी, समेशन ऑफ बेंडिंग मुवमेंट ॲट बी इज इक्वल टू 0. हे आपल्याला काय माहीत झालं, एक इक्वेशन माहीत झालं. समेशन ऑफ बेंडिंग मुवमेंट ॲट बी आलं की सगळे बेंडिंग मुवमेंट 0 होतात. ह्या इक्वेशनमुळं ह्यातला जो अननोन बेंडिंग मुवमेंट आहे तो मी काढू शकतो. त्यामुळे ह्यातला 3 असण्यापेक्षा, म्हणजे अननोन माझ्याकडे किती होते, 3 आहेत का नाही, म्हणजे माझ्याकडे अजून एक इक्वेशन आहे, त्याच्यामुळे मी ह्यातला एक अननोन अजून काढू शकतो. ओके, तर 2, ह्याचा किती झाला DST 2. एक तर तुम्हाला म्हणतोय मी इक्वेशनमध्ये तो ॲड करा, किंवा असं म्हणा की जो अननोन होता त्यातला बेंडिंग मुवमेंट, त्यासाठी अजून एक माझ्याकडे इक्वेशन आहे आणि त्याच्यामुळे ते स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी काय झाली, रिड्यूस झाली. म्हणजे रिलॅक्सेशन म्हणजे काय, तर रिलॅक्सेशन्स स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी काय करतात, रिड्यूस करतात. जेवढे रिलॅक्सेशन वाढतील तेवढी स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी तुमची काय होणार, रिड्यूस होणार. हे लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे फार. कधी कधी सेंटेन्समध्ये पडू शकतं की रिलॅक्सेशन रिड्यूस स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी, रिलॅक्सेशन इन्क्रीजेस स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी, वॉट एव्हर काय पण तुमच्यावर पडेल. पण रिलॅक्सेशन काय करतात तुमच्या लक्षात आलं असेल, कारण का DST फिक्स बीमची विदाउट रिलॅक्सेशन 3 येत होती, रिलॅक्सेशन दिल्यानंतर तीच DST 1 येत होती. ओके, ठीक आहे. आता आपण ह्याचं एक्झाम्पल पाहू रिलॅक्सेशनचं, म्हणजे तुम्हाला कळून जाईल, आणखी क्लिअर कट कळून जाईल हे काय आहे. ठीक आहे, पहिलं सोपं सिम्पल घेऊ. हे एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या. ओके, ह्याची स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी किती आली असती, ओके, ह्याची स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी किती आली असती, आपण नॉर्मलची काढू अगोदर. हा प्रॉब्लेम आहे याचा, कधी काही. ओके, ठीक आहे. ह्याचं किती आली असती रिलॅक्सेशन, ठीक आहे, सॉरी, ह्याची स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी आपण पाहू किती आली असती जर नॉर्मल असती. तर नॉर्मल कसे आहे, तर इथं जरा बघाल, तर मी इथं काढतो बरं तुमच्यासाठी. एक फिक्स बीम आहे, त्याला 2 प्रॉप दिलेत. इथे एक प्रॉप दिला आहे, एक्सटेंड केल्यानंतर तरी इथे एक प्रॉप दिले. ओके, A, B आणि C नाव आहे त्यांना. ओके, ठीक आहे, असे प्रॉप दिले. तर आपल्याला काय काढायचं आहे, स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी DST टोटल काढू आपण. याची इंटरनल वगैरे नॉर्मली विचारत नाहीत, आपण जे क्वेश्चन्स घेणार आहेत त्यात जिथे इंटरनल वगैरे असेल तिथंच आपण पाहू DST. ओके, आता मला ह्याची स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी काढायची, म्हणजे पहिल्यांदा मला अननोन्स फाइंड आउट करायचे आहेत. अननोन्स मी U म्हणतो. U कोण कोण असतात, अननोन एक्सटर्नल असतात आणि एक इंटरनल असतात. इंटरनल अननोन. ओके, आता बघा जॉईंट कुठे आहेत, 1, 2 आणि 3 आहेत. ओके, ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, अगोदर एक्सटर्नल अननोन. मला माहिती आहे रिॲक्शन म्हणजे एक्सटर्नल अननोन असतात. किती आहेत, इथं 3 आहेत. हा रोलर आहे, इथे एक रिॲक्शन आहे, इथे एक रिॲक्शन आहे. किती झाले, 3, 1, 4, 5 झाले. आता मला काय करायचं आहे, तर इंटरनल अननोन्स फाइंड आउट करायचे आहेत. इंटरनल अननोन्स कोण असतात, तर एका मेंबर ॲक्सेल फोर्स, शिअर फोर्स, बेंडिंग मुवमेंट 2D मध्ये एकच ॲक्सेल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय इंटरनल अननोन कोण असतात, तर ॲक्सेल फोर्स, शिअर फोर्स, बेंडिंग मुवमेंट असतात. जर 2D बीम असेल किंवा फ्रेम असेल तर एक ॲक्सेल फोर्स, एक शिअर फोर्स आणि एक बेंडिंग मुवमेंट अननोन असतो. आता इथे किती मेंबर आहेत, तर मी म्हणलेलं जॉईंटमधले हा एक जॉईंट आहे, हा एक जॉईंट आहे, हा 2 मेंबर आहेत. ओके, म्हणजे किती एका मेंबरमध्ये 3, तर 2 मेंबरमध्ये किती असतील, 6. टोटल अननोन किती झाले आपले, तर टोटल अननोन झाले 11. ओके, ठीक आहे. DSTवर बघा रिलॅक्सेशनचा कसा फरक पडतो DSTवर, हे आपण ह्या एक्झाम्पल थ्रू पाहून घेऊ. आता मला काय आहे, ओके ठीक आहे. इक्वेशन किती आहेत, इक्विलिब्रियम इक्वेशन्स. एका जॉईंटला किती असतात, तर 3. समेशन ऑफ x इज इक्वल टू 0, समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग x इज 0, समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग y ॲक्सिस इज 0, समेशन ऑफ बेंडिंग मुवमेंट अबाउट z ॲक्सिस इज 0. हे माझे 3 इक्वेशन आहेत. इक्विलिब्रियम इक्वेशन माझ्याकडे किती आहेत, जॉईंट किती आहेत, 1, 2, 3. ओके,
म्हणजे 3 3 7 3 9 एवढे आहेत. ठीक आहे, माझ्याकडे एवढे इक्विलिब्रियम इक्वेशन्स आहेत आणि माझ्याकडे अननोन्स किती आहेत 11. तर DST याचा किती आला पाहिजे 11 - 9. बट ऑब्वियस किती आला पाहिजे 2. ओके, पण इथं तुम्ही ऑब्झर्व करा 2 आला का नाही आला. किती आला आहे ह्याचा 1 आला आहे का, तर आपण हे जे सोडवलं ते आता नॉर्मली सोडवलं. आता आपण कसं सोडवू, तर ते आपल्या हिंज दिलं आहे, हे रिलॅक्सेशन दिलं आहे, हे कन्सिडर करून सोडवू. ओके, आता ते काय म्हणू, तर बट ऑब्वियस आहे काही नाही, इथं काय दिलं आहे तुम्हाला, एक रिलॅक्सेशन दिलं आहे, इथे हिंज दिला आहे. आता बट ऑब्वियस आहे या हिंजचं काय होतं आहे, तर आपल्याला एक इक्वेशन मिळते, समेशन ऑफ बेंडिंग मुवमेंट, ह्याला मी डी नाव देतो, डी. समेशन ऑफ बेंडिंग मुवमेंट ॲट डी इज इक्वल टू 0. बेंडिंग मुवमेंट ॲट इक्वल टू 0. डीला काय आहे, समेशन ऑफ बेंडिंग मुवमेंट ॲट डी, म्हणजे इकडून या समेशन बेंडिंग करत बेंडिंग मुवमेंट ह्या स्पॅनवरनं ह्या स्पॅनवरून बेंडिंग मुवमेंटचं समेशन करूया, इथं 0 होणार, किंवा इकडून या बेंडिंग मुवमेंटचं तुम्हाला माहिती आहे समेशन आपण कुठल्या एका बाजून करतो तरच आपल्याला बेंडिंग मुवमेंट मिळतं. सगळीकडून केलं बेंडिंग मुवमेंट मिळत नाही, त्याची समेशन 0च येणार, कारण का सगळीकडून केल्यानंतर, कारण का हे स्ट्रक्चर कशात आहे, इक्विलिब्रियममध्ये आहे. तुम्ही दोन्ही बाजूने केलं तर त्याची समेशन 0च येणार, बट ऑब्वियस आहे. म्हणून आपण बेंडिंग मुवमेंट काढत असताना बेंड करणारा मुवमेंट किती आहे हे काढण्यासाठी आपल्याला एकाकडून समेशन करावे लागतं, आणि ते किती अनुसार आहे 0 आहे. म्हणजे मला एकतर इक्वेशन मिळालं, किंवा मी असं म्हणू शकतो ह्या मेंबरमध्ये, ह्या AB मेंबरमध्ये काय काय अननोन होते. AB मेंबरमध्ये एक ॲक्सियल फोर्स अननोन होता, एक शिअर फोर्स अननोन होता, आणि एक बेंडिंग मुवमेंट अननोन होतं. पण काय झालं, मला हे बेंडिंग मुवमेंट अननोन राहिलं का, नाही, कारण का माझ्याकडे एक एक्स्ट्रा इक्वेशन आहे. लक्षात आलं, त्याच्यानं मी हे बेंडिंग मुवमेंट काढू शकतो. म्हणजे माझ्याकडे एक अननोन कमी झाला आहे. मग काय करायचं, सिम्पल आहे, DST मधनं वजा 1 करा, बस तेवढी. DST ॲक्च्युअलमध्ये ह्या स्ट्रक्चरची किती आहे, ह्या स्ट्रक्चरची DST किती आहे, तर ती DST इज इक्वल टू 1 आहे. तुम्ही आन्सरमध्ये पण पाहू शकता, इथं DST इज इक्वल टू 1 दिले. ओके, ठीक आहे. आता अजून असं पाहू की DST ही जी DST दिली आहे ती एक्सटर्नल आहे की इंटरनल आहे, हे पण पाहिलं पाहिजे ना. DST किती आले 1 आले, पण मला हे पाहिजे आहे की एक्सटर्नली हे स्ट्रक्चर डिटर्मिनेंट आहे की इंटरनली इनडिटर्मिनेंट आहे. तुम्हाला त्यासाठी मी फंडा सांगितला आहे. एक्सटर्नल अननोन कोण आहेत, बरं ओके, एक्सटर्नल अननोन UE किती आहेत 5. इंटरनल अननोन किती आहेत, इंटरनल अननोन किती आहेत आता, तर 5 आहेत. आता 6 आहेत का 5 आहेत, नाही. आता मी काय करतो, डायरेक्ट इफेक्ट मानतो की माझ्याकडे फक्तच 5 अननोन, म्हणजे मी हिंचं जे इक्वेशन तयार होत होतं त्याचं मी अजूम केलं की बाई माझ्याकडे किती आहेत, 5च इंटरनल अननोन आहेत, 6 नाही. 2 एका मेंबरमध्ये 3 2 6 झाले असते, पण माझ्याकडे एक इक्वेशन आहे, त्याच्यामुळं इथे अननोन किती झाले, 5च झाले. म्हणजे आता ते इक्वेशन वापरायचं नाही कुठं, ते समेशन ऑफ बेंडिंग मुवमेंट कुठं म्हटलं, ॲट डी इज इक्वल टू 0 हे इक्वेशन वापरलं गेलं, कारण का मी तर अननोन घेतला, एक अननोन बेंडिंग मुवमेंट मी काढला ह्या इक्वेशनचा वापर करून. आता ते घ्यायचं नाही. मग माझ्याकडे इक्वेशन किती झाले, तर तेवढेच इक्वेशन, इथले 3 इथले 3 आणि इथले 3, इथं बघा, इथं 3 असतील, सॉरी इथं 3 असतील, इथं 3 असतील आणि 3 तर असतील, म्हणजे किती झाले 3 3 3 6 3 3 9. ओके, माझे 9 इक्वेशन राहिले. जे इथं एक्स्ट्रा इक्वेशन होतं ते वापरलं गेलं, कसं, तर मी अननोनच 5 मानलेत. बेंडिंग मुवमेंट होतं ते अननोन या मेंबरमधलं, ते मी ऑलरेडीच काढले, अननोन मानलंच नाही ते मी. लक्षात आहे. मग 5 आणि 5 किती झाले माझे, सॉरी आता आपल्याला काय करायचं, DSC काढायचं आहे. आता मला DSC किती असणार आहे, बट ऑब्वियस आहे DSC रिलेटेड कोणाशी असते, एक्सटर्नल अननोनशी असतो. माझे एक्सटर्नल अननोन किती आहेत, 5 आहेत. आता ह्यातले किती इक्वेशन्स आहेत माझ्याकडं, 9 इक्वेशन्स आहेत. टोटल माझ्याकडे किती आहेत, 9 इक्वेशन्स आहेत. ह्यातले मी कसं बायफर्केशन करणार, 3 मी एक्सटर्नल इनडिटर्मिनसी काढण्यासाठी वापरणार, आणि जे 6 आहेत, जे राहिलेले 6 किंवा किती राहतील जे आहेत ते मी इंटरनलसाठी वापरणार. 3 2D मध्ये 3 वापरणार आणि 3D मध्ये 6 वापरणार. तर यानं 3 वजा करावं लागेल मला. किती आली याची, सॉरी DSC किती आले, 3 वापरले, 5 अननोन आहे, 2 आले. ओके, ठीक आहे, हे तर लक्षात आलं. हां बघा, आता इथं 2 दिसतंय. ओके, एक मिनिट, DSC हां 2 आले, ठीक आहे. आता आपण पाहू, आता काय करू, DSI इंटरनल इनडिटर्मिनसी काढू. ती कोणाशी रिलेटेड असते, इंटरनल अननोनशी. मग ते इंटरनल अननोन किती आहेत, 5, आणि माझ्या इक्वेशन किती 6 राहिले, -1. आता लक्षात घ्या, आता ही जी टोटल काढतो DST, हे लय इम्पॉर्टंट आहे. आता ह्याची DST किती येईल, 2 + -1 इज इक्वल टू 1, आणि हीच आपल्याला आलेली स्ट्रक्चर इनडिटर्मिनसी, हीच होती स्ट्रक्चरची इनडिटर्मिनसी 1. पण लक्षात आलं तुमच्या, थोडंसं तुम्ही ऑब्झर्व केलं तर लक्षात घ्या, हे स्ट्रक्चर स्टॅटिकली एक्सटर्नली इनडिटर्मिनेंट किती आहे, एक्सटर्नली इनडिटर्मिनेंट 2 आहे, आणि इंटरनली डिटर्मिनेंट आहे का, नाही, ते रिडंडंट पण नाही, ते डिफिशियंट आहे, डिफिशियंट, कळते का, म्हणजे ह्याचा डिफिशियंट आहे.
ह्याचा अर्थ तुमच्या लक्षात आला का डिफिशियंटचा? म्हणजे ह्याच्याकडं नंबर ऑफ इक्वेशन जास्त आहेत ॲज कम्पॅरेटिव्ह अननोन्सपेक्षा. म्हणजेच काय, ह्याचा अर्थ असा आहे, हे स्ट्रक्चर इंटरनली अनस्टेबल आहे. ओके, असंही म्हणू शकता तुम्ही. एकतर त्याला म्हणू शकता इंटरनली अनस्टेबल, पण हे इंटरनली अनस्टेबल नाही. एक मिनिट मला बघू दे परत. -1. ओके, म्हणजे हे स्ट्रक्चर डिफिशियंट आहे, म्हणजे किंवा ओव्हर डिटर्मिनंट आहे. ओव्हर डिटर्मिनंट हे स्ट्रक्चर काय आहे? ओव्हर डिटर्मिनंट आहे. आपण स्टॅबिलिटी स्ट्रक्चर वगैरेमध्ये पाहणार ओव्हर डिटर्मिनंट आहे. म्हणून ह्याचं अजून एक इक्वेशन इंटरनली राहतं याच्यात. मग ते टोटल काढली की आपली 1 येत्या. पण एक्सटर्नली हे रिडंडंट आहे. कितीनं? 2 डिग्रीनं रिडंडंट आहे. हे लक्षात आलं तुमच्या? हे लक्षात घ्या. 2 डिग्री डिटर्मिनंट आहे आणि इंटरनली हे ओव्हर डिटर्मिनंट आहे. ओव्हर डिटर्मिनंट हे लक्षात घ्या. किंवा ते डिफिशियंट पण असं म्हणू शकतो, कारण का इंटरनली जेवढे रिॲक्शन पाहिजे तेवढे सफिशियंट रिॲक्शन ह्या मेंबरमध्ये नाहीत असं म्हणू शकतो. पण हे स्ट्रक्चर अनस्टेबल नाही झालं का? हे फक्त इंटरनली अनस्टेबल आहे, पण टोटलवर ओव्हरऑल का नाही झालं? कारण का बाहेरून आपण असे रिएक्शन लावले, त्याच्यामुळे ओव्हरऑल ते स्टॅटिकली इनडिटर्मिनेट होते. ओव्हरऑल पाहिलं तर ते स्टॅटिक डिटर्मिनेंट काहीतरी येते ना, 1 येते. 1 म्हणजे हे ओव्हरऑल इनडिटर्मिनेंट आहे. पण जर तुम्ही त्याचं बायफर्गेशन केलं DSE आणि DSI मध्ये, म्हणजे एक्सटर्नलमध्ये आणि इंटरनल स्टॅटिक इनडिटर्मिनेसी, तर ते इनडिटर्मिनेंट आहे. कसं? एक्सटर्नली. आणि इंटरनली कसं आहे? तर ओव्हर डिटर्मिनंट आहे. त्यालाच म्हणतात डिफिशियंट. हे लक्षात घ्या. असे वेगवेगळे पडू शकतात. हे एक्झाम्पल बेस्ट एक्झाम्पल होतं हे सांगण्यासाठी. ठीक आहे, हे एक्झाम्पल कळालं? ओके. अजून एक महत्त्वाचा पार्ट असा आहे की अजून एक सगळ्यात महत्त्वाचं 3Dचं पाहूच. हां, हे लेक्चर हे एक एक्झाम्पल पाहू आपलं, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट कळून जाईल. जर हिंज राहिले ओके, हे हिंज आहे. आता हे हिंज पाहू आपण. ओके, हिंज आहे. काय आहे पहिल्यांदा लक्षात घ्या. ही फ्रेम आहे, 2D फ्रेम आहे. फ्रेम आहे का? कसं कळतं आहे का? सगळे जॉईंट ह्याची हिंज नाही, ती ट्रस तर नाही. साधा सिंपल आहे. पहिल्यांदाच कळलं पाहिजे हे जॉईंट फिक्स आहे. ट्रसचे कधीच जॉईंट फिक्स नसतात. लक्षात घ्या. जिथं फिक्सिसिटी आली तिथं पेंडिंग आलं आणि ट्रसमध्ये पेंडिंग नसतं. मग ही कशी झाली? आता म्हणजे काय करायचं? आपल्याला कळालं की 2D फ्रेम आहे आणि आपल्याला ह्याची काय काढायची. आणि लक्षात घ्या, हे फ्रेम आहे, ट्रस आहे, यात काही कन्फ्युजन नसते. सपोर्ट पहिल्यांदा ट्रसला कुठला सपोर्ट फिक्स नसतो आणि दुसरे पॉईंट म्हणजे सगळे जॉईंट हिंज असतात. ह्यात रिजिड जॉईंट इथं रिजिड आणि हिंज जॉईंटमध्ये काय फरक असतो हे कायनॅमॅटिक इनडिटर्मिनेसीमध्ये डिटेल सांगितलं जाईल. ओके, ठीक आहे. 2D फ्रेम आहे. आपल्याला काय काढायचं? स्टॅटिक इनडिटर्मिनेसी. काहीही देऊ दे त्यांनी, हिंज देऊ दे, काहीही देऊ दे, म्हणजे काहीही दिलं तरी आपला बेसिक फंडा सोडायचा नाही. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे? तर बेसिकपासून सुरुवात करायची आहे. हा हिंज कन्सिडरच करायचा नाही सुरुवातीला. हा जो हिंज आहे ना तो कन्सिडर करायचा नाही सुरुवातीला. स्ट्रक्चर अगोदर नॉर्मली सोडून घ्यायचं. आता मी स्ट्रक्चर इथं काढतो. काय आहे? हे आहे स्ट्रक्चर, असं काहीतरी आहे. ओके, हे असं काहीतरी स्ट्रक्चर आहे. आणि सगळे फिक्स आहेत. ओके, आता मी हिंज काढून टाकतो पहिल्यांदा. का काढून टाका? कारण का फक्त त्या हिंजचा काय परिणाम होतो आणि कसा होतो हे इम्पॉर्टंट आहे. आणि हे एक्झाम्पल फार इम्पॉर्टंट आहे, कारण का याचा हिंज 4 मेंबरच्या मध्ये आहे. 4 मेंबरच्या मध्ये असल्यावर एवढं 4 मेंबरच्या मध्ये आहे, त्यावेळी किती बेंडिंग मुवमेंट हे करायचे. आणि इथं तुम्हाला एक शब्द नोन होईल. कुठला एक शब्द लय माहीत होईल? इंडिपेंडेंट अननोन. आता आपली स्टॅटिक इनडिटर्मिनेसी डेफिनेशन कंप्लीट होईल. आता आपली स्टॅटिक इनडिटर्मिनेट डेफिनेशन काय होईल? कंप्लीट होईल. इनडिपेंडेंट अननोन म्हणजे काय ह्याचं आपला फंड्याला समजेल, लक्षात आहे. ओके, आता ह्याचे DST काढू. आता मी काय लिहित बसणार नाही. DST किती टोटल अननोन्स किती आहेत? तर बाहेरचे 1 2 3 4. ओके, किती रिएक्शन्स आहेत? नंबर ऑफ रिएक्शन्स प्लस इंटरनल अननोन्स मायनस इक्विलिब्रियम इक्वेशन्स. ओके, हे आपले DST असते. रिएक्शन्स किती आहेत? रिएक्शन्स किती आहे? DST रिएक्शन्स R म्हणजे R आहे. तर किती रिएक्शन येतं? 1 2 3 4 4 3 12 प्लस मेंबर्स किती आहेत? एका मेंबरमध्ये 3 अननोन्स असतात. ॲक्सियल फोर्स, शिअर फोर्स, बेंडिंग मुवमेंट. तर इथं मेंबर्स किती मोजले पाहिजे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 36.
ओके. माझ्याकडे इक्विलिब्रियम इक्वेशन एका जॉईंटला किती असतात? 3 असतात. कुठले? समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग एक्स ॲक्सिस 0, समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग वाय ॲक्सिस 0, समेशन ऑफ मुवमेंट अबाउट झेड ॲक्सिस 0. मी का म्हणतोय हे असतात? कारण काही स्ट्रक्चर इक्विलिब्रियमला आहे आणि जर स्ट्रक्चर इक्विलिब्रियमला असेल तर आणि म्हणजे जर असेल तर प्रत्येक जॉईंटला हे 3 इक्विलिब्रियम इक्वेशन 2D फ्रेममध्ये सॅटिस्फाय झालेच पाहिजे. ओके. तर 3 आहे. तर इथं आपल्याकडे किती आहेत आता जॉईंट? 1 2 3 3. ओके. 4 5 6 7. ओके. 7 8 9 10 आणि 11. पुढे मस्त 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. एका जॉईंटला किती इक्वेशन असतात? 3. 11 जॉईंटला किती? 33. ओके. 12 किती झाले? हे 8 हे 4. ओके. 48 आणि हे किती? 33. माई DST किती आली असते ह्याची? तर वट ऑफ बेस आहे हे 7 आणि हे 8. 7 आणि 8 किती झाले? 15. ओके. ही कुणाची झाली DST? विदाउट हिंज. इथं आपण हिंज कन्सिडर केला आहे का? नाही. इथं तुम्ही लक्षात येईल इथं आपण हिंज कन्सिडर केला आहे का? नाही केला. म्हणजे विदाउट हिंजची ह्या स्ट्रक्चरची इंटरनल हिंज आहे आणि तो इंटरनल हिंज आहे ती झाली 15 आली. ओके. एवढं तर मला कळतंय. आता या हिंजचा काय परिणाम होतोय हे लक्षात घ्या. तुम्हाला सांगितलं जातं क्लासेसवाले तुम्हाला सांगतील की जेवढे नंबर ऑफ मेंबर्स आहेत -1 करा. पण कधी तर उठून त्यांना विचारा ना की का -1 का करायचं? 1 का करायचं? नाही ते म्हणजे ते फक्त एवढे सांगतील -1 करा आणि मग तुम्ही पाठांतराची प्रोसेस करत जाय. आणि आयोगाला माहीत असते सगळं गाव ते -1 पाठ करून आलेलं आहे म्हणून ते एक्झाम्पल फिरवून टाकतात आणि मग तुम्हाला नंतर काही कळत नाही एक्झाममध्ये. त्यामुळे तुम्हाला एवढं सांगतो की पाठ करू नका. जरी तुम्हाला ते म्हणत असतील जेवढे मेंबर असतील त्यातून 1 वजा करा किंवा 3m-3 करा 3Dमध्ये, पण का करा हा क्वेश्चन त्यांना नक्की विचारा तरच तुम्हाला स्ट्रक्चर ॲनालिसिस समजेल. ओके. आता मी तुम्हाला सांगतो का करायचे. तुम्ही जरा इथं पहा. हे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे कारण का याच्यावर भरपूर क्वेश्चन येऊ शकतात आणि बऱ्यापैकी असेच क्वेश्चन येतात. जसे आपण ते पहिले सिंपल एक्झाम्पल त्याचे काही एवढे एक्झाम्पल येत नाही ते कन्सेप्टसाठी होते फक्त. ओके. आता लक्षात घ्या. समजा एक माझी रूम आहे. एक रूम आहे. एक रूम आहे त्याच्यात 4 लोक बसले. त्यांची नावं सांगतो मी A B C आणि D. ओके. 4 लोक आहेत A B C D. ओके. प्रत्येकाकडे काहीतरी रुपयेच आहेत काहीतरी पैसे आहेत. ओके. काहीतरी पैसे आहेत पण लक्षात घ्या ह्याच्याकडे 10 रुपये आहेत ह्याच्याकडे 20 रुपये आहेत आणि ह्याच्याकडे 30 रुपये आहेत. ओके. असं म्हणून की ह्याच्याकडे काहीतरी पैसे आहेत किंवा काहीतरी पैसेच म्हणून ह्याच्याकडे काहीतरी रुपये आहेत ह्याच्याकडे 10 रुपये आहेत ह्याच्याकडे 20 रुपये आहेत ह्याच्याकडे 30 रुपये. आता मला Dकडे किती रुपये आहेत हे काढायचे आहेत. Dकडं किती रुपये आहेत काढायचे आहेत. पण मी काय म्हणतोय माझ्याकडे अशी कंडिशन आहे की ह्या सगळ्यांची समेशन ऑफ ऑल सगळ्यांच्या मनीची म्हणजे ABCD इज इक्वल टू 0 आहे त्या. ओके. लक्षात येते. ह्याच्याकडे 10 रुपये ह्याच्याकडे 20 रुपये ह्याच्याकडे 30 रुपये. मला काय काढायचं आहे Dकडे किती रुपये काढायचे. पण माझ्याकडे कंडिशन काय आहे तर ह्या सगळ्यांची Aची मिळून Bची मिळून Cची मिळून Dची मिळून समेशन किती आहे 0 आहे सगळ्यांच्या पैशाची किंवा रुपयांची. ओके. तर आता मला कळालं जर याच्याकडे 10 रुपये असतील ह्याच्याकडे 20 असतील 30 असतील टोटल किती झाले 10 + 20 + 30 50 60 झाले. ओके. बट आणि बट ऑब्वियस जर ह्यांची समेशन आहे सगळ्यांची 0 यायची असेल तर ह्यांच्याकडे किती रुपये पाहिजे बरोबर ना झाले ना 40 × 60. ओके. तर ह्याच्याकडं -60 पैसे पाहिजे म्हणजे हा कर्ज ह्याच्याकडे 60 रुपयांचं कर्ज पाहिजे. जर यांच्याकडे बँकमध्ये बॅलन्स ह्याच्याकडे 10 रुपये असेल ह्याच्याकडे 20 असेल ह्याच्याकडे 30 असेल आणि ह्या सगळ्यांची मिळून बेरीज 0 असेल तर ह्याच्याकडे 60 रुपयाचं कर्ज असेल आणि कर्ज मी कशा देतोय तर मायनसनं डिनोट करतोय. तर टोटल किती आले तर 0 ना 60 + -60 इज इक्वल टू 0. बस लक्षात आलं. मग मी इथं असं म्हणू शकतो का जर मला ही कंडिशन माहीत होती तर ह्याच्यामध्ये इनडिपेंडेंट अननोन किती होते 3च होते. हा एक किंवा हा एक. कुठलेही 3 मला इनडिपेंडेंट कारण का ते इनडिपेंडेंट अननोन आहेत आणि हा कसा आहे हा जो होता तो ह्यांच्यावर डिपेंड होता. D कुणावर डिपेंड होता ABCची जर मला व्हॅल्यू माहीत झाली आणि मला ही कंडिशन आहे माझ्याकडं Aची व्हॅल्यू Bची व्हॅल्यू Cची माहीत झाली आणि माझ्याकडे ही कंडिशन आहे तर मला D हा अननोन राहत नाही. त्याची व्हॅल्यू मी काढू शकतो पण माझ्याकडं ॲक्च्युअलमध्ये हा अननोन आहे का आहे पण कसला अननोन आहे तर डिपेंडंट अननोन आहे. पण आपल्याला स्टॅटिक इनडिटर्मिनसीमध्ये तेच अननोन घ्यायचे असतात जे इनडिपेंडेंट अननोन असतात. हा फार कन्सेप्ट महत्त्वाचा आहे. कुठला इनडिपेंडंट अननोन काहीतरी स्पेलिंग असते अनडिपेंडंट अननोन. ओके. आत्ता आपली कंडिशन आपले इक्वेशन आपले डेफिनेशन कंप्लीट झाली. आपली डेफिनेशन काय म्हणत होते की आपल्याला असे अननोन्स फाइंड आउट करायचे आहेत जे
कसे असतील तर स्टॅटिकली इंडिपेंडेंट असतील, इंडिपेंडेंट पाहिजे. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे काय, आपण स्टॅटिक इंडिपेंडन्सची फाइंड आउट करतो त्याच्यामध्ये डिपेंडेंट अननोन घेत नाही. लक्षात घ्या, हे तुम्हाला कळालं असेल. हा अननोन आहे, पण कसला आहे, डिपेंडेंट अननोन आहे. तो आपल्यासाठी अननोन नाही, कारण का स्टॅटिक इंडिटर्मिनेट कंप्लीट डेफिनेशन काय म्हणते की आपल्याला तेच अननोन आहेत जे स्टॅटिकली इंडिपेंडेंट आहेत. डिपेंडेंट अननोन घ्यायचे नाहीत, फक्त इंडिपेंडेंट अननोन घ्यायचे. आणि इथं कुठलेही तीन, इथं किती जण होते तर ए होता, बी होता, सी होता आणि डी होता आणि माझ्याकडे एक कंडिशन होती. ओके, तर ह्यातल्या कुठल्याही तिघांची मला व्हॅल्यू माहीत झाली तर, आणि कंडिशन जर माहीत असली तर माझा तिसरा अननोन राहत नाही. हे लक्षात घ्या. तो अननोन असतो पण तो डिपेंडंट अननोन असतो. ह्यातली कुठल्याही तीन इनडिपेंडंट अननोनची माहिती झाली तर तिसरा अननोन मला ॲटोमॅटिक काढता येतो. तो स्ट्रक्चर ॲनालिसिसच्या दृष्टीनं डिपेंडेंट अननोन आहे आणि डिपेंडेंट अननोन स्टॅटिक इंडिटर्मिनेसी काढताना आपण घेत नाही. हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या. तर ह्याचा काही संबंध ह्या एक्झाम्पलचा हे तुम्हाला मी लक्षात आणून देतो. लक्षात घ्या, आपलं स्ट्रक्चर कशाला आहे बघा. इथं 4 मेंबर येऊन मिक्स झालेत. ओके, परत मी सांगतो. ओके, ठीक. इथं काय झालं मी बरं सांगतो. याची DST किती आलेली मी इथं लिहून घेतो. माझ्यामध्ये 15 आलेली. ओके, 15 आलेली काही तर. ओके, माझी किती आलेली 15 आलेली. स्टॅटिक इंडिटर्मिनेसी किती आलेली याची 15 आलेली. ओके, ठीक आहे. पण मी काय म्हणतोय आता इथं तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या. ही DST मी विदाऊट इंटरनल हिंज कन्सिडर घेता केलेली आहे, पण तुम्ही ॲक्च्युअलमध्ये पाहिली तर याची स्टॅटिक इंडिटर्मिनेसी किती येतात 12 येते. ओके, ती कशी काय. ओके, आणि तुम्हाला सांगतील काही नसतंय, ही काढायचं असते आणि मेंबर ऑफ मेंबर किती आहेत 1 2 3 4 आहेत. 4 मेंबर आहेत, वजा 1 करा आणि 3. हां, मग 3 कमी करा आहेत ना. ठीक आहे, ह्याचा आन्सर येईल 12. पण का करायचं 1 वजा का करायचं का, तर हा याचा जे काही मी मागचं एक्झाम्पल सांगितलं की चौघांच्याकडे पैसे होते पण त्यातली तिघांची व्हॅल्यू माहीत झाली आणि माझ्याकडे एक कंडिशन असली की चौथा इनडिपेंडेंट अननोन राहत नाही. तो अननोन असतो पण तो डिपेंडेंट अननोन असतो डिपेंडेंट अननोन असतो आणि तो आपण कन्सिडर करत नाही. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ओके, तर आता बघूया. आता हे मी इथं काढतो ह्याची. तर काय झाले तर 4 आपल्याकडे कंडिशन कुठले पाहू. हे 4 माझे मेंबर्स आहेत. ओके, काहीतरी 4 मेंबर्स आहेत आणि इथं हिंज आहे असं आहे. ओके, तुम्हाला मी सांगतो ह्याचा फरक मला काय होते. तर माझ्याकडे मेंबर किती आहेत 1 2 3 आणि 4 आणि माझ्याकडे कंडिशन काय आहे तर इथं हिंज दिला आहे. ओके, इथं काय दिलं आहे हिंज. मग हिंज काय सांगतो की बेंडिंग मुवमेंट. ओके, आणि माझं स्ट्रक्चर कशाला आहे साधा सिम्पल कंडिशन आहे. मी समेशन ऑफ बेंडिंग मुवमेंट 0 का म्हणतो या ठिकाणी साधा फंडा लक्षात घ्या. इथं हिंज दिला आहे तर हा जॉईंट आहे आणि जॉईंट कुठं दिला आहे हिंजला दिला आहे. तर ह्याचा अर्थ माझं स्ट्रक्चर कशाला आहे इक्विलिब्रियमला आहे पहिली तर गोष्ट. म्हणजे हा जॉईंट इक्विलिब्रियमला असला पाहिजे. कळतंय म्हणजे ह्याचा अर्थ काय इक्विलिब्रियमला असला पाहिजे. याचा अर्थ काय तर समेशन ऑफ फोर्सेस जो की समजा मी हा एक्स ॲक्सिस घेतला, हा वाय ॲक्सिस घेतला आणि हा झेड ॲक्सिस घेतला. ओके, तर हा झेड ॲक्सिस घेतला तर समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग एक्स ॲक्सिस 0, समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग वाय ॲक्सिस 0 आणि समेशन ऑफ कोणाचे समेशन ऑफ बेंडिंग मुवमेंट किंवा मुवमेंट. इथं जर इक्विलिब्रियम म्हणत असेल मी तर मुवमेंट किंवा इथं हिंज असल्यामुळे समेशन ऑफ बेंडिंग मुवमेंट ह्या पॉईंटला जर समजा मी याला सी म्हटलं ह्या पॉईंटला काय असले पाहिजे 0 असले पाहिजे किंवा झेड ॲक्सिस घ्या. हा याचा झेड ॲक्सिस आहे, हा याचा एक्स आहे आणि हा याचा वाय आहे. ओके, सगळे एकाच कलरनं झाले सॉरी. हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे, हा झेड ॲक्सिस आहे आणि हा जसं झेड ॲक्सिस असं बाहेर येतो. ओके, परपेंडिक्युलर टू प्लेन आहे. तर लक्षात घ्या हा जर जॉईंट इक्विलिब्रियमला असेल तर चारीही बाजूनं लागणाऱ्या मुवमेंटची अबाउट झेड ॲक्सिस कुठूनही लागू दे कुठल्याही डायरेक्शन 2Dमध्ये कुठल्याही डायरेक्शनवरनं झेड ॲक्सिस म्हणजे एक्स आणि वाय ॲक्सिसवरून कुठल्याही लागणाऱ्या फोर्समुळे होणाऱ्या मुवमेंटची समेशन अबाउट झेड ॲक्सिस समेशन अबाउट मुवमेंट अबाउट झेड ॲक्सिस 0 असली पाहिजे. ही आपल्याकडं कंडिशन इथं आहे. ओके, त्याच्यामुळं काय होते तुम्हाला लक्षात घ्या. आता मी काय म्हणतोय हे 4 मेंबर आहे लक्षात येते. आता इथं असं इरेज करतो तुमच्या लक्षात. हे 4 मेंबर्स आहेत. झेड ॲक्सिस कळाला. ओके, आता मी दाखवतो परत ठीक इथं दाखवतो. आणि हे 4 मेंबर्स आहेत. ओके, आता मी काय म्हणतोय समजा
तुम्हाला मी मगाचा जो प्रॉब्लेम सांगितला त्याचं तेच लक्षात ठेवा की काय, समजा इकडून काही तर 10 लागते, ओके, इकडून 20 लागते, असं 30 लागते. आता मी एकच डायरेक्शन घेतो, तुम्ही कुठली डायरेक्शन घ्या, 10 20, फक्त आपल्याला कन्सेप्ट लक्षात आला पाहिजे. आणि हा जॉईंट काय आहे, इक्विलिब्रियमला आहे. मी काय म्हणतोय, समेशन ऑफ बेंडिंग मुवमेंट ह्या जॉईंटला तर 0च आहे, पण बेंडिंग मुवमेंट आपण एकाच बाजूने मोजतो, त्यामुळे ह्या इक्वेशनचा काही उपयोग नाही. पण आपल्याकडे कंडिशन काय आहे, हा जॉईंट कशात आहे, इक्विलिब्रियमला. म्हणजे काय, समेशन ऑफ मुवमेंट अबाउट झेड ॲक्सिस इज इक्वल टू 0 पाहिजे, ही आपल्याकडे कंडिशन आहे. बट ऑब्वियस हा जर 10 असेल क्लॉकवाईज, हा जर 20 असेल क्लॉकवाईज, हा जर 30 असेल क्लॉकवाईज, ओके, हा जर 30 असेल क्लॉकवाईज, तर मला सांगा ह्या जॉईंटला हा जो जॉईंट आहे त्याला इक्विलिब्रियमला ठेवायला इथं किती, ह्या मेंबरचं किती मुवमेंट असलं पाहिजे, मुवमेंट लागणारं किंवा इकडून लागणारं मुवमेंट, तर ते बट ऑब्वियस किती झाले, 10 20 50 60, तर बट ऑब्वियस हे असं 60 पाहिजे, सॉरी हे अँटी क्लॉकवाईज 60 पाहिजे. लक्षात घ्या, जर हे 10 होतं, हे 20 होतं, हे 30 होतं, यांची समेशन किती होती, तर 60 होत होती. आणि कशी होती, क्लॉकवाईज होती. आणि हा जॉईंट मला इक्विलिब्रियमला ठेवायचा असेल, हा जॉईंट जर असं क्लॉकवाईज 60 लागत असेल, तर बट ऑब्वियस अँटी क्लॉकवाईज 60 लागलंच पाहिजे, तरच माझा हा जॉईंट इक्विलिब्रियमला असेल, तर माझा हा जॉईंट इक्विलिब्रियमला राहू शकत नाही. हे लक्षात घ्या. आणि मी सोडवतानाच सांगतोय की स्ट्रक्चर इक्विलिब्रियमलाच मानतोय, तर हा जॉईंट इक्विलिब्रियमला असलाच पाहिजे. म्हणजेच कुठलेही 3 माहीत होते, हा माहीत होते, हा माहीत होते, हा माहीत होते, तर हा अननोन राहतोय का, अननोन आहे, पण तो इनडिपेंडेंट अननोन नाही. 3 इंडिपेंडेंट अननोनची व्हॅल्यू माहीत झाली की हा डिपेंडेंट कुठला तरी एक डिपेंडेंट अननोन होतोय. लक्षात येते तुमच्या, हेच मी म्हणतोय. म्हणजे काय, तर त्यातले इथे 4 अननोन नाही. लक्षात घ्या, इथं किती, इथं 4 अननोन नाहीत. इथं ॲक्च्युअलमध्ये किती अननोन आहेत ह्या जॉईंटला, ह्या जॉईंटला किती अननोन आहेत, तर अननोन तर 4 आहेतच. लक्षात घ्या, 4 अननोन आहेत. पण आपण जे काउंट करतो अननोन, जी स्टॅटिक इनडिटर्मिनसी घेताना जे अननोन काउंट करत असतो, रिॲक्शन असो किंवा इंटरनल फोर्सेस असो, ते इनडिपेंडंट अननोन असतात. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ते कसले अननोन असतात, तर ते एक मिनिट, ते इनडिपेंडंट अननोन असतात. म्हणून लक्षात घ्या, जर माझ्या इथं 4 मेंबर मीट होत आहेत, 4 मेंबर, तर ते 4 इथं काय होतं, हिंज दिलंय, मग चारी बेंडिंग मुवमेंट गायब होणार का, नाही. 4 बेंडिंग मुवमेंट मी अननोन नाहीत, इथले माझे अननोन 4 बेंडिंग मुवमेंट अननोन नाहीत. माझ्याकडे किती बेंडिंग मुवमेंट इंटरनल अननोन आहेत, तर 3च आहेत. कारण का चौथा जो आहे, चौथा समजा हा चौथा असेल, तर हा तो ह्यांच्यावर डिपेंड आहे किंवा कुठलाही चौथा. म्हणजे म्हणून म्हणतात, जर इथं 4 असतील अननोन्स, पण इनडिपेंडंट ॲक्च्युअल अननोन्स किती आहेत, कारण का स्टॅटिक इनडिटर्मिनसी जे अननोन घेतो ते इनडिपेंडंट अननोन असतात, आणि ते किती आहेत, ते फक्त 3च आहेत. लक्षात घ्या, 4 - 1 3, हे तुमच्या लक्षात आलं. म्हणून म्हणतात, जेवढे मेंबर हिंजला मीट होतात त्यातून 1 वजा करा, म्हणजे तुम्हाला काय मिळेल, तिथून मग ते तेवढे वजा करा, असं सांगतात क्लासवाले. पण का सांगतात, का वजा करा, हे कोणी सांगत नाही. तर आपल्याला स्टॅटिक इनडिटर्मिनसी किती आलेली, आपली स्टॅटिक इनडिटर्मिनसी किती आली, DST टोटल ओरिजिनल स्ट्रक्चरची DST, म्हणजे आपण हिंज न मानता, तर 15 आलेली. लक्षात घ्या. पण लक्षात ह्या हिंजमुळं किती अननोन्स, लक्षात घ्या, पण कसले अननोन, इनडिपेंडंट अननोन्स किती माहीत झाले आपल्याला. मी काय म्हटलं तुम्हाला की 4 तर अननोन्स होते, सॉरी 4 तर अननोन्स होते, पण आपण जे काढून टाकणार आहेत अननोन, ह्या हिंजमुळं जे अननोन्स निघून गेले, लक्षात घ्या, ह्या हिंजमुळं जे अननोन्स निघून गेले, ते जे आपण ह्यातून वजा करणार आहे ते कसे असले पाहिजेत, इनडिपेंडंट अननोन असले पाहिजेत, इनडिपेंडंट. मग मी तुम्ही 4 वजा करणार का, नाही, तुम्ही 3 वजा करणार. ह्या हिंजमुळं मला फक्त 3 अननोन माझे माहीत नव्हते, कळतंय का. 4 अननोन होतेच, पण लक्षात घ्या, त्यातले इनडिपेंडंट अननोन किती होते, 3 होते. कारण का चौथा ह्या कुठलाही एक, त्यातला चौथा अननोन, ह्याच्यामधला कुठलाही एक अननोन ह्या तिघांच्यावर डिपेंड आहे, म्हणजे तो इनडिपेंडेंट नाही. त्यामुळे इथं मायनस करताना 4 नाही करायचं, 3च करायचं. कारण का आपण जे सगळे DSTमध्ये हे 15 घेतले किंवा जे काही घेतलेले अननोन, ते सगळे कसे होते, इनडिपेंडेंट अननोन होते. तुम्ही जर 4 वजा केलं 15मधनं आणि त्याचं आन्सर 11 आलं, चुकलं. कारण का त्यातला जो एक अननोन होता तो डिपेंडेंट अननोन होता, इनडिपेंडेंट अननोन नव्हता.
तो कसा होता, डिपेंडेंट अननोन होता, म्हणजे तो आपण कन्सिडर करत नाही. स्टॅटिक इंडिपेंडन्सी काढताना जेवढे अननोन कन्सिडर करतो ते फक्त इन डिपेंडेंट अननोन असतात. आणि ह्या ठिकाणी किती इंडिपेंडेंट अननोन आहेत, 4 आहेत का, नाही, 3च आहे. 3च बेंडिंग मुवमेंट इथं रिलीज झाले इंडिपेंडेंट अननोन असलेले, म्हणजे मला माहीत झाले. किती माहीत झाले, 4 माहीत झाले का, नाही. ह्या हिंजमुळे मला 4 बेंडिंग मुवमेंट माहीत झाले का, नाही. तर मला 3च इंडिपेंडेंट बेंडिंग मुवमेंट माहीत झाले, म्हणून मी ह्या 15मधून 3 वजा करेन आणि ह्याचा आन्सर येईल 12 ना की 4. लक्षात घ्या. कारण का, जर आपण जे काय अननोन्स घेतले, मी परत तेच सांगतोय, कारण का तेच परत तुम्हाला प्रॉब्लेम येईल. कारण का मी हे जे 15 आकडा काढला आहे, हा जो 15 आकडा काढला आहे तो कसा आहे, किंवा जे की मी काही अगोदर अननोन्स घेतले होते एक्सटर्नल इंटरनल, ते सगळे इंडिपेंडेंट अननोन्स होते. लक्षात घ्या. तर मी जे ह्यातून रिलॅक्सेशन मला मिळेल ते इंडिपेंडेंट अननोन्सच मायनस करेन ना. मी जे काही मला रिलॅक्सेशन मला माहीत आहे, स्टॅटिक इंडिपेंडन्सी कमी करतं, पण मी जेव्हा हे मायनस करेन आणि हे जर इंडिपेंडेंट अननोन असतील तर मी त्यातून इंडिपेंडेंट अननोन मायनस करेल ना. जो डिपेंडेंट अननोन आहे तो मायनस का करीन, कारण का त्याचं कन्सिडरेशनच घेतलं नाही, कारण का तो माहीत आहे असं ऑलरेडीच कन्सिडर केलं गेलं आहे. लक्षात घ्या. म्हणून आपण मायनस करताना इंडिपेंडेंट अननोनच मायनस करतो. आणि म्हणून इथं जरी 4 मेंबर मीट होत असली तर तुम्हाला सांगतील की जेवढे मेंबर असतील, एम मेंबर असतील तर वजा एम मेंबर असतील तर वजा 1 करा आणि तेवढेच अननोन त्यातून मायनस करा रिलॅक्सेशनमधून. पण का करा हे तुम्हाला लक्षात आलं असेल, कारण का आपण सगळं डील करतो ते इंडिपेंडेंटशी डील करतो. ओके, ठीक आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. अजून 1-2-3 एक्झाम्पलना आपण पाहून घेऊ, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट कळेल. हे एक्झाम्पल झालं. ठीक आहे, हे एक्झाम्पल आता इथं मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला, ह्यात काही जास्त प्रॉब्लेम नाही. हां, ओके, 1 मिनिट. ओके, ठीक आहे. म्हणजे आता आपण बघितलं इंडिपेंडेंट अननोन म्हणजे काय हे आपल्याला कळालं. तुम्हाला मी एक्झाम्पल पण दिले. तुम्हाला कळालं नसेल थोडंसं रिवाइंड करा आणि परत पहा. ह्या एक्झाम्पल थ्रू पण मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्हाला याच्यानंतर समजलं नाही तर ती काही माझी चुकी नाही, मग तुम्हाला समजतच नाही असा अर्थ आहे त्याचा. मी काय म्हणतोय, आपण जे डील केले ते इंडिपेंडेंट अननोनशी डील केलं आहे, तर मग रिलॅक्सेशनमध्ये फक्त मी इंडिपेंडेंट अननोन गायब करेन ना. जे रिलॅक्सेशन गायब करेल ते इंडिपेंडेंट अननोनच गायब करेल, कारण का मला मी जे सगळे अननोनशी डील केले ते इंडिपेंडेंट अननोनशीच डील केले, जे एकमेकांवर डिपेंडेंट नाहीत अशा अननोनशी डील केले. तर मला रिलॅक्सेशनमुळे जे काही अननोन्स निघून जातील ते फक्त इंडिपेंडेंट असले पाहिजे. जरी डिपेंडेंट अननोन निघून जात असेल तरी त्याच्याशी मला काही संबंध नाही, तो मी वजा करणार नाही, कारण का तो निघून गेलाच नव्हता, कारण का तो ऑलरेडीच माहीत होता, तो तिघांवर डिपेंड होता, असं मी मागच्या लेक्चर मी सांगितलं. ओके, ठीक आहे. आता इथं बघा, हे मेंबर आहे, त्याचा DST किती येईल, बट ऑब्वियस आहे, ते काय मी सांगत बसणार नाही परत. त्याचा DST किती येईल हे बघा. ओके, किती रिॲक्शन्स आहेत अननोन्स, एक्सटर्नल अननोन्स किती आहेत, तर 3, 3, 7, 3, 3, 9, 3, 12. ओके, इंटरनल अननोन्स कोण असतात, इंटरनल अननोन्स असतात कोण, तर शिअर फोर्स, ॲक्सियल फोर्स, बेंडिंग मोमेंट. हा हिंज अगोदर कन्सिडर करू नका, नाहीतर एक्झाम्पल अवघड होऊन जाईल. तुम्ही कॉम्प्लिकेट करत बसू नका, सिंपल आपल्या मेथडनं सोडवा. किती मेंबर्स आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. ओके, लक्षात घ्या 11 मेंबर्स आहेत. हा जो आहे हा घेऊ नका, हा इंटरनल हिंज आहे, तो मेंबरमध्ये असतो, तो 2 मेंबर करत नाहीत, नाहीतर हा 1 मेंबर घ्याल आणि हा 1 मेंबर घ्याल, तो सध्या मूर्खपणा असेल तुमचा. लक्षात घ्या, कारण का तो इंटरनल हिंज आहे, मी त्यासाठी ओरडून सांगतोय की जो हा आहे तो इंटरनल हिंज आहे. कळतंय, तो काय आहे, तर इंटरनल हिंज आहे, तो तुम्ही घेऊ नका, नाहीतर तुम्ही 2 मेंबर घ्याल त्याला हिंजला जॉईंट म्हणाल, ते चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे किती मेंबर आहेत माझ्याकडे, 11, म्हणजे 11 गुणिले 33, बट ऑब्वियस एका मेंबरमध्ये 3 अननोन असतात, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 मेंबर आहे, तर 33. टोटल किती झाली माझी DST. अजून मायनस इक्विलिब्रियम इक्वेशन्स. किती इक्विलिब्रियम इक्वेशन्स आहे माझ्याकडं, प्रत्येक जॉईंटला 3 असतात, तर जे जॉईंटला किती असतील, 3J. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आहेत, 11 गुणिले 3 म्हणजे 33. ओके, आता ऑब्झर्व करा, तर माझी किती येईल स्टॅटिक इंडिपेंडन्सी, DST 12. कुणाची 12 आली, मी हा हिंज न कन्सिडर करता ही माझी स्टॅटिक इंडिपेंडन्सी 12 आली. ओके, पण माझी 12 येईल का, नाही, मला माहीत आहे रिलॅक्सेशन असतील तर स्टॅटिक इंडिपेंडन्सी काय होते, रिड्यूस होते. DST आपली स्टॅटिक इंडिपेंडन्सी काय होते, रिड्यूस होते. ओके, आपली स्टॅटिक इंडिपेंडन्सी काय होते, रिड्यूस होते. आता तुम्हाला सांगतो, आता मग ती रिड्यूस होईल, मग किती न होईल ते फाइंड आउट करायचं आहे, कारण का माझ्या इथं काय आहे, हिंज आहे,
हे रिलॅक्सेशनमुळे स्टॅटिक इनडिटर्मिनसी रिड्यूस होते. ठीक आहे. आता मग मला इथं 2 मेंबरला मीट होते. मेंबर म्हणजे काय, ती मेंबरमध्येच आहे आणि त्याने मेंबरचे हा मेंबरमध्येच आहे, ह्या मेंबरमध्ये ह्याला मी नाव देतो. ॲक्च्युली तुम्हाला कळून जाईल, सॉरी ए आणि बी नाव देतो. ओके. ह्या मेंबरमध्ये हा इंटरनल हिंज आहे. ओके. आणि मेंबर मग ह्यानंतर 2 पार्ट केले. मग मला काय माहीत आहे, आता म्हणाल की सर आम्हाला जर सांगितलं गेलेलं कुठं तर क्लासमध्ये किंवा तुम्ही जर अगोदर क्लास केला असेल, जेवढे मेंबर मीट होतात त्यातून 1 वजा करा. गुड, काही प्रॉब्लेम नाही, तो पण कराल तर पण ते पाठांतर असेल. पण मी काय म्हटलं तुम्हाला, जर मी इथं स्प्लिट केली, ही जर बीम स्प्लिट केली, मी जर इकडचा हा पार्ट काढला, मी खालीच दाखवतो डायरेक्ट तुम्हाला समजेल. हा एक मेंबर आहे, हा एक मेंबरमध्येच आहे ॲक्च्युली, लक्षात आहे. आणि इथं काय आहे तुमचा हिंज दिला आहे. हिंज असा असतो म्हणजे काय केलं आहे तर हिंज जॉईंट आहे माझा, लक्षात घ्या. असं काहीतरी मेंबर आहे, कारण का त्याचा ॲक्सिल फोर्स काही होणार नाही. इकडून इकडं बेंडिंग मुवमेंट काही ट्रान्सफर होणार नाही. बेंडिंग मुवमेंट ट्रान्सफर होणार नाही. काय ट्रान्सफर होतील, शिअर फोर्स अँड ॲक्सिल फोर्स फक्त ट्रान्सफर होतील. बेंडिंग मुवमेंट ट्रान्सफर होणार नाही. म्हणजे समेशन ऑफ बेंडिंग मुवमेंट ॲट सी जर पॉईंट मारला, सी इज इक्वल टू 0 येतील. ओके. इक्वेशन आपल्याला मिळेल. ठीक आहे. आता म्हणेल सर आम्हाला सांगितलेलं 2 मेंबर आहेत, 1 वजा करा आणि 1 आन्सर येतं आहे. जे मग माझी DST किती आलेला, बट ऑब्वियस 12 आलेला, -1 करा आणि 11 आन्सर येतं. आणि सर हे पहा ना, तुमचं पण आन्सर हेच आहे, 11च आहे. ओके. हेच आन्सर आहे ना, 11. मग पण तुम्हाला काय म्हणतो, हे ठीक आहे, तुम्ही करा. नंतर तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला कन्सेप्ट समजत नसेल तर पाठ करा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. पण त्याच्या अगोदर तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या. हे खूप इम्पॉर्टंट आहे कन्सेप्ट समजणं. तर हे 2 मेंबर येत आहेत, लक्षात घ्या. हे 2 मेंबर येत आहेत इथं. आणि मी काय म्हटलं तुम्हाला, सगळ्यात अगोदर सगळ्यात इम्पॉर्टंट सांगितलं हे, हा जॉईंट कसा असणार आहे, हा जॉईंट सगळ्यात इम्पॉर्टंट इक्विलिब्रियमला असणार आहे. ओके. इक्विलिब्रियमला आहे म्हणजे समेशन ऑफ, एकतर तुम्ही असं समेशन ऑफ, लक्षात घ्या, इक्विलिब्रियम इक्वेशन म्हणत असाल तर समेशन ऑफ मुवमेंट, समजा याला सी म्हटलं, ॲट सी इज इक्वल टू 0. पण जर तुम्ही बेंडिंग हिंज म्हणत असाल, हिंजला कसलं समेशन ऑफ बेंडिंग मुवमेंट 0 असतं, लक्षात घ्या. हिंजला समेशन ऑफ बेंडिंग मुवमेंट ॲट सी आणि बेंडिंग मुवमेंट एकतर इकडून मोजतो काढतो किंवा इकडून येतो आणि त्याची समेशन 0 करतो आपण. पण बेंडिंग मुवमेंटचं तसं मुवमेंटचं तसं नसतं. मुवमेंटचं सगळे फोर्स ह्याच्यावर जेवढे ॲक्ट होत आहेत ते कन्सिडर करून समेशन ऑफ मुवमेंट इज इक्वल टू 0 असते ॲट अ सी, हे लक्षात घ्या. आणि बेंडिंग जर हिंज म्हणत असाल तर बेंडिंग मुवमेंट ॲट सी 0 असतं, हे लक्षात घ्या. म्हणजे आपण स्टॅबिलिटी ऑफ स्ट्रक्चरमध्ये लक्षात येईलच तुमच्या. एवढंच लक्षात घ्या, मी इथं समेशन ऑफ मुवमेंट ॲट सी म्हणतोय, बेंडिंग मुवमेंट म्हणत नाही. समेशन ऑफ मुवमेंट ॲट सी इज इक्वल टू 0. हिंजला काय होतं तर समेशन ऑफ बेंडिंग मुवमेंट ॲट सी इज इक्वल टू 0 होतं. पण मी आत्ता सध्या इक्विलिब्रियमच्या गोष्टीत बोलतोय, इक्विलिब्रियमच्या भाषेत. इक्विलिब्रियम काय असतं तर जो झेड ॲक्सिस आहे, हा काही झेड ॲक्सिस आहे, त्याच्या भोवती लागणाऱ्या सगळ्या मुवमेंटची ॲट सी आणि झेड ॲक्सिस भोवती लागणाऱ्या सगळ्या मुवमेंटची समेशन 0 पाहिजे. कारण का स्ट्रक्चर जर इक्विलिब्रियमला असेल तर त्याचा प्रत्येक पॉईंट इक्विलिब्रियमला असेल, मग ते हिंज असो ना कोणीही असो, लक्षात घ्या. मी तर काय म्हणतो हे इक्विलिब्रियमला आहे, मग मी कुठलं इक्वेशन वापरणार इथं, समेशन ऑफ मुवमेंट ॲट सी इज इक्वल टू 0. मी काय म्हटलं, आता लक्षात येईल, ज्यावेळी आपण बेंडिंग मुवमेंट शेअर फोर्स शिकणार आहोत त्यामुळे तर डिटेल कळूनच जाईल. पण मी असं कन्सिडर करतोय थोडंफार तुम्हाला त्याचा अर्थ कळाला असेल, कदाचित कळाला नसेल तर मग ते बेंडिंग मुवमेंट आणि शेअर फोर्समध्ये कव्हर होईलच. आता मी काय म्हणतो लक्षात घ्या, इकडून पण एक बेंडिंग मुवमेंट लागते काय तर, आणि इकडून मुवमेंट बट ऑब्वियस आहे. इकडून जर एक्स लागत असेल तर बट ऑब्वियस इकडून एक्स लागलं पाहिजे आणि तिची डायरेक्शन कशी पाहिजे, अपोजिट पाहिजे. तरच समेशन ऑफ मुवमेंट ॲट अ सी इज इक्वल टू 0 येईल ना. तरच हा जॉईंट इक्विलिब्रियमला असेल आणि असलाच पाहिजे. कारण का स्ट्रक्चर हे इक्विलिब्रियमला आहे पूर्ण, तर हा जॉईंट पण प्रत्येक जॉईंट त्याचा इक्विलिब्रियमला असला पाहिजे. मग ह्या जॉईंटचं काय जॉईंट काय आमदार का खासदार आहे, हा जॉईंट पण इक्विलिब्रियमलाच असला पाहिजे. ओके. म्हणजे समेशन ऑफ मुवमेंट ॲट सी इज इक्वल टू 0 पाहिजे. समजा एक्सची व्हॅल्यू 10 असेल तर हिची व्हॅल्यू पण 10च असली पाहिजे. मग काय होईल, त्यांची अलजब्रिक समेशन होईल आणि ते काय 10 + -10 इज इक्वल टू 0. लक्षात घ्या, म्हणजे हा जॉईंट इक्विलिब्रियमला येईल. इथं मला हे सांगायचं आहे, जर मला हा 10 माहीत झाला तर हा मला ॲटोमॅटिक माहीत होतोय, डायरेक्शन सहित माहीत होतोय. लक्षात घ्या, पूर्ण त्याची वेक्टर क्वांटिटी किंवा जे मुवमेंट क्वांटिटी आहे, मुवमेंट वेक्टर क्वांटिटी, कारण की त्याला डायरेक्शन पण लागते मॅग्निट्यूड बरोबर. तर मला काय होईल तर पूर्ण माहीत होईल, कळतंय,
पूर्ण कंप्लीट ती व्हॅल्यू मॅग्निट्यूड तर माहीत होईलच, त्याची डायरेक्शन पण माहीत होईल. म्हणजे हा जर मला माहीत झाला तर हा मला ॲटोमॅटिक माहीत होतोय. म्हणजे ह्यातला एकच, ह्या दोघातला कोणतं, किंवा हा माहीत झाला की हा माहीत होतोय, हा माहीत झाला की हा माहीत होतोय. म्हणजे मला इंडिपेंडेंट अननोन किती आहेत? इंडिपेंडेंट अननोन फक्त आणि फक्त एक आहे, 2 नाहीत. लक्षात घ्या, फक्त माझा इंडिपेंडेंट अननोन एकच आहे, 2 नाहीत. म्हणून DST मधून आता कुठे जर आपला प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, इथं आला असतो प्रॉब्लेम. इरेजर घेतो. ठीक आहे. मग आता कळालं आपल्याला की ह्या ठिकाणी ह्या पॉईंटला जर ऑब्झर्व केलं, ह्या पॉईंटला जरी बेंडिंग मुवमेंट 2 निघून जात असतील ह्या साईडचं ह्या साईडला, पण इंडिपेंडेंट किती बेंडिंग मुवमेंट निघून जातात? ॲक्च्युअलमध्ये एकच जातात. म्हणून जी आपली 12 आलेली त्यातून एकच वजा करायचं. लक्षात घ्या. आणि त्याचा आन्सर येईल 11. किंवा तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता, तुमच्या क्लासवाल्यांनी सांगितल्याप्रमाणे की काय, की जेवढे मेंबर मीट होत आहेत त्यातनं 1 वजा करा आणि मग तेवढे वजा करून जे राहत आहे ते वजा करून टाका. रिलॅक्सेशन. ओके, ठीक आहे. आता आपण जब एक 10 मिनटात सगळे एक्झाम्पल पाहू. इथं बघू, स्टॅटिक इंटिग्रलची काढू, विदाउट हिंजची काढू. किती येईल ती? 1 2 3 4. म्हणजे एक्सटर्नल किती आहेत? 1 2 3 4 12 प्लस अननोन सांगतो, फाइंड आउट करू. मेंबर्स इथे 1 2 3 4 7 8 9 10 मेंबर आहेत. म्हणजे 10 30, कारण एका मेंबरमध्ये 3 असतात तर 30. म्हणजे टोटल अननोन्स किती आहेत? 42. इक्विलिब्रियम इक्वेशन किती असतात? एका जॉईंटला किती असतात? 3 असतात. जे जॉईंटला किती असतील? 3J. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 30. ओके, तर हिची किती आली पाहिजे होती? माझी स्टॅटिक इंटरव्हेन्सी मायनस केल्यानंतर 12 यायला पाहिजे होती, पण 12 येणार नाही, ती येणार 10. का बघा कशी? तर लक्षात घ्या, इथं आहे आपलं काय? इरेज ऑल. ओके, ठीक आहे. किती आली DST आपली? 12. ठीक आहे, कारण का विदाउट हिंज कन्सिडर न करता काढलेले आहे. आता काय करायचं आहे तर लक्षात घ्या, इथं किती मेंबर जॉईन होतात? 2 मेंबर जॉईन होत आहेत. पण दोन्हीमधलं बेंडिंग मुवमेंट इंडिपेंडेंट होतं का? नाही. किती होतं? ह्या दोघांमधलं ह्या हिंजमुळं किती बेंडिंग मुवमेंट अननोन होते ते निघून गेले. इंडिपेंडेंट अननोन किती होते ते निघून गेले हिंजमुळं. ह्या 2 बट ऑब्वियस ह्यातलं पण बेंडिंग मुवमेंट होतं आणि ह्या मेंबरमधलं पण बेंडिंग मुवमेंट होतं. ह्या हिंजमुळं ह्या दोघांना पण बेंडिंग मुवमेंट निघून गेले म्हणू शकतो आपण, निघून गेले. पण इंडिपेंडंट किती बेंडिंग मुवमेंट निघून गेले? एकच गेलं. कारण का ह्या जॉईंट हिंज जर इक्विलिब्रियमला असेल तर इकडून काही जर मॅग्निट्यूड लागत असेल तर इकडून तेवढी लागली. समजा इकडे 10 लागत असेल तर इकडून 10 लागत असेल. ओके, म्हणजे हा यातला कुठला तरी एक इंडिपेंडेंट आहे आणि दुसरा तो माहीत झाला की ऑटोमॅटिक दुसरा माहीत होतोय. आणि आपण सगळे कुठल्या अननोनशी डील करतोय? तर इंडिपेंडेंटशी डील करतोय. मग ह्यातले किती इंडिपेंडेंट निघून गेले ह्या हिंजमुळं? तर एकच निघून गेला, म्हणून -1. आता इथं ह्या ठिकाणी याल, आता ह्या ठिकाणी याल. ओके, ह्या ठिकाणी परत तेच आहे, 2 मेंबर मीट होत आहेत. इकडून समजा x लागत असेल, इकडून काही x लागत असेल तर इकडून पण किती लागले पाहिजे? x, आणि अपोजिट डायरेक्शन लागलं पाहिजे. म्हणजे एकाची व्हॅल्यू माहीत झाली तर दुसऱ्याची व्हॅल्यू ऑटोमॅटिक माहीत होते. म्हणजे दुसरा हा इंडिपेंडेंट अननोन नाही, तो कसला आहे? डिपेंडेंट अननोन आहे. पण मी डील कुणाशी करतोय? इंडिपेंडेंट अननोनशी डील करतोय. मग ह्या हिंजनं जरी 2 बेंडिंग मुवमेंट काढून टाकले असतील तरी ते दोन्ही बेंडिंग मुवमेंट इंडिपेंडेंट नव्हते. त्यातला एक बेंडिंग मुवमेंट डिपेंडेंट होता तर दुसरा इंडिपेंडेंट होता. म्हणजे इथं एकच इंडिपेंडेंट आहे. परत -1. ओके, मग इथं आन्सर 10 आला. ओके, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, एकदम सिम्पल. 3Dचा आता आपण पुढच्याच वेळी घेऊ. मला वाटत नाही की लेक्चर फार मोठं व्हायला लागलं. 3Dचा आपण निवांत घेऊ, कारण का ते हे 53 मिनिटाचं लेक्चर झालं नाही तर फार गरमी आहे. तुम्ही जर इथं आला तर 46 डिग्री टेम्परेचर आहे आणि फार गरम होतं इथं. आणि मला फॅन लावला तर प्रॉब्लेम असा आहे की फॅन लावला तर तो माईकमध्ये आवाज येतो. त्यामुळे मला आता लेक्चर जास्त काही करायची गरज नाही. ठीक आहे, आता एक जरा बीमचं पाहू. लक्षात घ्या, एक्झाम्पल इथं घेऊ. ठीक आहे, इथं घेऊ. काय नाही, एक बीम आहे, फिक्स बीम आहे. ओके, फिक्स बीम आहे आणि त्याचं काय आहे, दुसरं जर पॉईंट पाहायला गेला तर एक फिक्स बीम आहे आणि तिथे काय केलं आहे तर इथं
हां, याची स्टॅटिक इंडिटरमिनेसी DST मी किती वेळ तर काय काढून टाकल्या 3 आहे. ओके ठीक आहे. याची स्टॅटिक इंडिटरमिनेसी आपल्याला माहिती 3 आहे, पण आपल्याला अशी फिक्स बीम आहे का नाही, आपल्याला कशी आहे ही आहे. तर आता इथंच पाहूया आपण काय प्रॉब्लेम आहे. तर लक्षात घ्या इथं हिंज आहे म्हणजे काय काढून टाकले, एक बेंडिंग मुवमेंट, इंडिपेंडेंट बेंडिंग मुवमेंट एक काढून टाकले, म्हणजे एक अननोन माहीत गायब झाला आहे. आता इथं काय आहे, हा काय आहे, तो हा जो आहे तो काय आहे, इथं तर कळालं मला हिंज झाला आहे, बेंडिंग मुवमेंट काढून टाकले. म्हणजे एक जो इंटरनल अननोन होता, कोण कोण अननोन होतं, बीम आहे एक, आणि हा कंप्लीट एक मेंबर आहे, कंप्लीट एक मेंबर आहे. तुम्ही चूक करू नका, जॉईंट वगैरेमध्ये मानू नका, कारण का हे इंटरनल प्रोव्हाइड केलेलं आहे. हा कंप्लीट एक मेंबर आहे, लक्षात घ्या. तर याच्यामध्ये एक हिंज दिला आहे बी पॉईंटला, आणि सी पॉईंटला काय दिलं आहे, हे दिलं आहे रोलर सपोर्ट दिला आहे. आणि मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं रोलर सपोर्ट जो इंटरनल दिला तर तो काय काढून टाकतो. आता इथं किती एकच ॲक्सियल फोर्स आहे, तर काय काढून टाकेल तो, एक ॲक्सियल फोर्स आणि एक हां ठीक आहे, एक ॲक्सियल फोर्स आणि एक बेंडिंग मुवमेंट. ओके, शिअर फोर्स नाही, हे एक्झाम्पल घेऊन घे. ठीक आहे, जरा मला हे एक्झाम्पल चुकलं, हे एक्झाम्पल जरा चुकले का वाटतं. हे ॲक्च्युली असं नाही, हे जरा असं वेगळं आहे, असं नसतं हे स्ट्रक्चर, कारण का तुम्ही हे चुकीचं स्ट्रक्चर मी काढलं आहे. ठीक आहे, आपण हे झालं DST आपल्याला माहीत झालं. आता आपण हे स्ट्रक्चर काढू. ते स्ट्रक्चर कसं आहे ॲक्च्युअलमध्ये पहा, तर ही आहे बीम, त्याला इथं दिलं आहे त्यांनी एक शिअर सपोर्ट. ओके, त्यानंतर इथं दिला आहे रोलर सपोर्ट, आणि तोच मेंबर इथं केला आहे त्यांनी कंटिन्यू, म्हणजे एकच फिक्स बीम आहे, त्याच्यात एक रोलर सपोर्ट दिला आहे आणि एक शिअर फोर्स दिला आहे. ओके, त्याला शिअर फोर्स रिलॅक्सेशन म्हणतात, हे आपल्याला माहीत आहे. ह्याला इथं काय निघतं, एक ॲक्सियल फोर्स निघतो, आणि ह्या रोलर सपोर्ट आहे. रोलर सपोर्ट कसा असतो, हिंज असतो, त्यामुळे बेंडिंग मुवमेंट पण एक गायब झालं. इथलं एक बेंडिंग मुवमेंट पण गायब झालं, एक ॲक्सियल फोर्स पण गायब झाला. इथलं ह्या मेंबरमधला एक शिअर फोर्स पण गायब झाला. म्हणजे काय गायब म्हणजे काय, तर मला इथं कुठले एक्स्ट्रा इक्वेशन मिळाले, समेशन ऑफ शिअर फोर्स, याला मी 1 पॉईंट म्हणतो, याला 2 म्हणतो, ॲट 1 = 0. इथं मला कुठले इक्वेशन्स मिळाले, समेशन ऑफ ॲक्सियल फोर्स ॲट 2 = 0 अँड समेशन ऑफ बेंडिंग मुवमेंट ॲट 2 = 0. ओके, हे 2 इक्वेशन मिळाले. किंवा मी असंही म्हणू शकतो, ह्यातला एक जो ॲक्सियल फोर्स अननोन होता तो मला माहीत झाला, इथला एक ॲक्सियल फोर्स जो होता, किंवा इथला शिअर फोर्स जो अननोन होता ह्या मेंबरमधला, ह्या पूर्ण मेंबरमधला जो काही शिअर फोर्स माहीत होता, अननोन इंडिपेंडंट होता, तो मला माहीत झाला. त्याचप्रमाणे इथं जे काही बेंडिंग मुवमेंट आणि ॲक्सियल फोर्स अननोन होतं ते पण मला माहीत झालं. ओके, मग ह्याची तर DST किती आलेली, 3 आलेली, पण ह्यातले 3 अननोन अजून कमी झाले. कुठले, बट ऑब्वियस ॲक्सियल फोर्स, बेंडिंग मुवमेंट, हे 2 कंबाईनली कुठं कमी झाले, तर इथं ते राहिले नाहीत अननोन, कारण की ते मला माहीत झाले. ते ह्या बीममध्ये कोण अननोन होतं, इंटरनल ॲक्सियल फोर्स, बेंडिंग मुवमेंट अँड शिअर फोर्स अननोन होते. पण हे सगळे मला माहीत झाले कुठल्या, तर ह्या बीममध्ये. का, तर इथं शिअर रिलॅक्सेशन दिलं, तर इथं समेशन ऑफ शिअर फोर्स ॲट कुठला जॉईंट आहे, 1 जॉईंटला 0 आहे, त्यामुळे त्या इक्वेशनमुळे मला त्यातला शिअर फोर्स काढता येईल. इथं 2 इक्वेशन मिळाले, समेशन ऑफ ॲक्सियल फोर्स = 0 ॲट 2, समेशन ऑफ बेंडिंग मुवमेंट ॲट 2 = 0. हे मला 2 इक्वेशन मिळाले. म्हणजे हे 3 जे अननोन होते ते मला माहीत झाले, आणि माहीत झालं की मला कशाला घ्यायचे आहेत, अननोन्स नाहीत राहिले ना, माहीत झाले कशाला अननोन राहिले ते. -3 = 0, DSTचा 0 आला. बस हे असं आहे. ॲक्च्युअलमध्ये हे जरा चुकलेलं आहे यांनी, कारण का इथं पण हिंज दिला आहे आणि इथं पण रोलर सपोर्ट देऊन हिंज द्यायचा प्रयत्न केला आहे, आणि स्टॅटिक इंडिटरमिनेसी 0 दाखवायचं एक्झाम्पल चुकलेलं आहे. त्याच्यापेक्षा हे जे एक्झाम्पल आहे ॲक्च्युअलमध्ये ते एक्झाम्पल असं असलं पाहिजे, एक शिअर सपोर्ट, शिअर रिलॅक्सेशन दिलं त्यांनी, एक ॲक्सियल आणि बेंडिंग मुवमेंट रिलॅक्सेशन देऊन टाकले. त्यानेकरून काय झालं, तर ॲक्सियल फोर्स, शिअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट जे अननोन्स होते, इंडिपेंडेंट अननोन्स होते, ते आपल्याला आता अननोन्स राहिलेले नाहीत, हे असं माहीत झालं आपल्याला. थोडे आणखी लेक्चरमध्ये पाहू स्टॅटिक इंडिटरमिनेसी. जसं आपण पुढे जाणारच आहोत तसं प्रत्येक चॅप्टरमध्ये स्टॅटिक इंडिटरमिनेसी काढायला लागेल, कायनॅमेटिक इंडिटरमिनेसी पण काढायला लागेल, ते आपण पाहूच जाऊ. आता जे सगळ्यात महत्त्वाचं असतं, फॉर्म्युलेज जे सगळेजण मागे लागतात, ते आपण पुन्हा एकदा पाहू, जे आता आपली बेसिक जी डेव्हलपमेंट झाल्या त्याच्यावरून आपण पाहू. ओके, आणि त्याच्या अगोदर आपण थोडं काय पाहू. ओके, आपण ह्याच लेक्चरमध्ये संपवण्याचा प्रयत्न करू, कारण काय प्रॉब्लेम काय आहे की भरपूर स्टॅटिक इंडिटरमिनेसी भरपूर दिवस चाललेले आहे आणि एवढे दिवस आपल्याकडे नाहीत. त्याच्यामुळे ठीक आहे, आपण ह्याच्यामध्ये सगळे फॉर्म्युले वगैरे डिराईव्ह करू. त्याच्या अगोदर 3Dचं पाहू, एक 3Dचं एक्झाम्पल पाहून घेऊ आणि त्याच्यानुसार आपण सगळे डिराईव्ह करू. ओके,
आता हे 3Dचं एक्झाम्पल पाहू. आता 3Dमध्ये हे एक्झाम्पल एक परफेक्ट एक्झाम्पल आहे, म्हणजे ह्यात सगळंच कवर होऊन जातं आहे. मी तुम्हाला 3Dमध्ये 3D ट्रस्ट तर सांगितलं आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आपलं फ्रेमचं राहिलं होतं ते आता पाहून घेऊ. बीमचं काही सिम्पल असते, त्याचं काही एवढं प्रॉब्लेम नाही. तुम्हाला फ्रेम जर कळाली तर बीमचा काही प्रॉब्लेम नाही. लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितले 3D सपोर्टला कुठले रिएक्शन असतात, त्याचे नंबर्स ऑफ रिएक्शन हे एकमेक लेक्चरमध्ये कवर केलेलं आहे, त्यामुळे मी इथं काही सांगणार नाही. आता मी जॉईंट इक्विलिब्रियम इक्वेशन्स किती असतात ते पण एका लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. ते कुठले कुठले असतात एका जॉईंटला. समजा एक जॉईंट आहे, कुठे कुठले इक्वेशन असतात. समजा एक जॉईंट आहे, एक जॉईंट त्याला ए म्हणा, ए जॉईंट आहे म्हणा. तर ह्या जॉईंटला कुठले कुठले 3Dमध्ये इक्विलिब्रियम इक्वेशन असतात, तर सिम्पल आहे. जे की होते तेच समेशन 3D ट्रस्टमध्ये होते. समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग एक्स ॲक्सिस 0, समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग वाय ॲक्सिस 0, समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग झेड ॲक्सिस 0. ओके, हा पहिला पार्ट झाला. दुसरा पार्ट काय आहे तर मुवमेंटचा. समेशन ऑफ मुवमेंट अबाउट झेड ॲक्सिस 0, सॉरी एक्स ॲक्सिस 0, समेशन ऑफ मुवमेंट अबाउट वाय ॲक्सिस 0, समेशन ऑफ मुवमेंट अबाउट झेड ॲक्सिस 0. ओके, हे आपले काहीतरी इक्वेशन्स असतात. असे 6 इक्विलिब्रियम इक्वेशन्स असतात प्रत्येक जॉईंटला. आणि काय असतं, इंटरनल अननोन कोण असतात. फक्त एक जो पॉईंट राहिला होता तो इंटरनल अननोनचा राहिला होता. समजा आपली ही बीम आहे, आपली 3D बीम आहे. समजा आपली एक बीम आहे, कुठली बीम आहे तर 3D बीमचं एक आपण हे काढू. तर कुठले अननोन असतं ते. ओके, ओके, अशी काहीतरी आपली 3D फ्रेम स्ट्रक्चर आहे. तर ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, एकच ॲक्सिल ॲक्सिस असतो, त्यामुळे ॲक्सियल फोर्स आपल्याला माहिती आहे. कोण कोण अननोन असतात, ॲक्सियल फोर्स, शियर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट. ओके, हे तीन अननोन्स असतात. ओके, ठीक आहे. आता बघा, जर 2D होतं, 2Dमध्ये किती होते, 2Dमध्ये काही प्रॉब्लेम नव्हता. 2Dमध्ये एकच ॲक्सियल फोर्स, एक शियर फोर्स आणि एक बेंडिंग मुवमेंट अननोन होतं. मग त्यामुळे 3च अननोन असायचे. कळते, एका मेंबरमध्ये 3 अननोन असायचे, फ्रेममध्ये किंवा बीममध्ये. पण इथं तसं नाही. इथं जर तुम्हाला ऑब्झर्व केलं तर तुम्हाला दिसून येईल असं की हा ॲक्सियल निघतो बाहेर, तर ॲक्सियल फोर्स एक अननोन आहे. शियर फोर्स किती अननोन असतो. शियर व्हायला किती डायरेक्शन आहे, 2 डायरेक्शन आहे. शियर म्हणजे काय तर असं दोन्ही एकमेकाला, एक सरफेस एकमेकाहून स्लाईड होणं म्हणजे शियर होणं. तर बट ऑब्वियस आहे, हा एक शियर फोर्स असेल आणि दुसरा अलॉंग विथ दिस डायरेक्शन एक शियर फोर्स असेल. ओके, डायरेक्शन इकडे तिकडे कशी असेल, उलटी पण असू शकते, पण 2 शियर फोर्स असतील. म्हणजे काय झालं, मी जर लिहितो ॲक्सियल फोर्स, इथं मी क्रायटेरिया करतो. किती ॲक्सियल फोर्स आहेत, ॲक्सियल फोर्स किती आहेत तर 3Dमध्ये एकच अननोन आहे. शियर फोर्स किती आहेत तर लक्षात घ्या 2 आहेत. इथंपर्यंत आलं. एक ॲक्सियल फोर्स अननोन असतो, 2 शियर फोर्स अननोन असतात. आता जे काय आपण बेंडिंग मुवमेंट म्हणतो ते किती अननोन असतात बघूया. तर लक्षात घ्या, 2Dमध्ये तर एकच बेंडिंग मुवमेंट असते, पण बेंडिंग मुवमेंट 3Dमध्ये 3 असतात. कुठले तर तुम्हाला सांगतो. तर साधं सिम्पल आहे. तुम्ही जर पेन घेतला, पेनची जर मी दाखवतो तुम्हाला. ओके, आता लक्षात घ्या की बघा, आणि इथं 2D डायग्राम दाखवलं आहे. ओके, ही 2D डायग्राम दाखवलं आहे. 2Dमध्ये कोण कोण होतं तर हे लक्षात येईल तुमच्या. एक ॲक्सियल फोर्स अननोन होता, त्याला एन म्हटलं आहे. एक शियर फोर्स अननोन होता आणि एक बेंडिंग मुवमेंट अननोन होता. ओके, पण 3Dमध्ये तसं नाही. 3Dमध्ये आता मला कळालं एकच ॲक्सियल फोर्स अननोन आहे. किती अननोन आहे तर एक ॲक्सियल फोर्स अननोन आहे, 2 शियर फोर्स अननोन आहे. कुठल्या कुठल्या डायरेक्शनवरून तर हे तुम्हाला दाखवलं आहे, इथं दाखवतो. एक ॲक्सियल फोर्स ह्या डायरेक्शनवरून अननोन असेल, शियर फोर्स कुठल्या डायरेक्शनवरून अननोन असेल तर हा एक डायरेक्शन आहे आणि हे एक डायरेक्शन आहे. ओके, पण आता बेंडिंग मुवमेंट किती अननोन असते लक्षात घ्या. बेंडिंग मुवमेंट तर 2च अननोन असतात, 2 अननोन असतात. ॲक्च्युली 3 बेंडिंग मुवमेंट म्हटलं आहे मी, पण ते कसं 3 बेंडिंग मुवमेंट नाहीत का नाही ते तुम्हाला सांगतो. किती बेंडिंग मुवमेंट अननोन असतील तर 2 असतील. ओके, कुठल्या ॲक्सिस भोवती लक्षात घ्या.
हा जो मेंबर जेव्हा बेंड होईल तेव्हा कुठल्या कुठल्या ह्या ॲक्सिस भोवती बेंड होईल, असा बाहेर बेंड होईल. ओके, किंवा तो असा बेंड होईल हे ॲक्सिस भोवती. हा जो ॲक्सिस आहे त्याच्यावरती असा बेंड होईल, किंवा 3D मध्ये तुम्ही पाहिलं तर तो असा पण बेंड होईल. सॉरी, एक मिनिट. तुम्हाला कळालं असेल की अबाउट कुठल्या ॲक्सिस भोवती बेंड होईल, तो अबाउट हा जो उभा ॲक्सिस आहे त्याच्याभोवती असा आडवा हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये बेंड होईल. हॉरिझॉन्टल तो प्लेनमध्ये, ओके, तो हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये बेंड होईल. कसं, जसे आपले पेन्सिलची रिव्हील असते किंवा हे आहे, हा जो पेन आहे तो हॉरिझॉन्टल पेन कसा बेंड होईल तरी लक्षात द्या, असा. आता हे व्हर्टिकली होईल, असा बेंड होईल. ओके, पण तो हॉरिझॉन्टली कसा बेंड होईल तर असा होईल, लक्षात द्या. आता दिसत नाही तुम्हाला, पण ह्या असा बेंड होईल, इकडं किंवा इकडं असा बेंड होईल, इकडं किंवा इकडं हॉरिझॉन्टली बेंड होईल. अबाउट कुठल्या ॲक्सिस भोवती तर या ॲक्सिस भोवती हॉरिझॉन्टली बेंड होईल. त्यामुळे बेंडिंग मुवमेंट किती अननोन आहे तर 3. लक्षात घ्या, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सांगितलं जातं बेंडिंग मुवमेंट तीन जातात, नाही तर बेंडिंग मुवमेंट 2 आहेत अननोन. आणि मग तिसरं कुठलं, अबाउट जो हा ॲक्सिस राहिला ना, हा ॲक्सिस, एक मिनिट, आता हा जो ॲक्सिस राहिला आहे कुठला, हा ॲक्सिस, हा जो बाहेर येणार ॲक्सिस, जसं की हा ॲक्सिस आहे, हा जो बाहेर येणार ॲक्सिस आहे त्याच्या भोवती कसं होईल, असा रोटेट होईल. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ह्याच्या भोवती तो कसा फिरेल, ह्या ॲक्सिस भोवती तो असा फिरेल, दिसतंय, असा फिरेल तो, हे लक्षात घ्या. पण ह्याला बेंडिंग मुवमेंट म्हणत नाही, हे एक प्रकारचं बेंडिंग मुवमेंट नाही, ह्याला ट्विस्टिंग मुवमेंट म्हणतात, लक्षात घ्या. जो त्याचा लिनियर ॲक्सिस आहे, ज्याच्यावरून जेव्हा ते बेंडिंग मुवमेंट लागतं त्याच्यावरून ज्यावेळी असं बेंडिंग मुवमेंट लागतं तेव्हा ते त्याला ट्विस्ट करतं. जसं म्हणजे हातावरून जर लागलं, हा माझा ॲक्सिस आहे, हाताचा हा ॲक्सिस आहे माझा, हा ओके, हा ॲक्सिस आहे असा माझा हाताचा, ओके, आणि त्याच्यावरून जर बेंडिंग मुवमेंट लागलं तर ते काय हाताला काय करेल, ट्विस्ट करेल, हे लक्षात घ्या. म्हणजे 2 बेंडिंग मुवमेंट असतात आणि एक ट्विस्टिंग मुवमेंट अननोन असतं, एक. तर मग टोटल किती अननोन झाले, 3D मध्ये किती टोटल अननोन झाले तर 6. एका मेंबरमध्ये किती अननोन असतात तर 6 अननोन असतात, टोटल 6 अननोन असतात. कुठले तर इथं मी दाखवले, 1 ॲक्सियल फोर्स, 2 शिअर फोर्स, 2 बेंडिंग मुवमेंट आणि 1 ट्विस्टिंग मुवमेंट. लक्षात घ्या, 3 बेंडिंग मुवमेंट नाही तर 1 ट्विस्टिंग मुवमेंट, 2 बेंडिंग मुवमेंट, 2 शिअर फोर्स आणि 1 ॲक्सियल फोर्स. कसे असतात हे तुम्हाला मी दाखवलं आहे. इथं ॲक्सिस, लक्षात घ्या, इथं ॲक्सिस आहे त्याच्यावरती कसे मुवमेंट ट्विस्ट होऊ शकतात. एक असं व्हर्टिकली पण होऊ शकतं, ओके, असं हे एक मुवमेंट आहे, ही तर बेंड होऊ शकतं, म्हणजे असं बेंडिंग मुवमेंट लागू शकतं. त्यामुळे हॉरिझॉन्टली लागू शकतं, इकडं असं ह्या हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये, इकडं आणि इकडं. आणि तिसरं आहे ते असं याच्यावरून असं लागू शकतं, या ॲक्सिसवरून. म्हणजे जो हा ॲक्सिस आहे ना, इथं दाखवला आहे इथं, तो ॲक्सिसवरून असं लागू शकतं असं. तर ते काय करते तर त्याला बेंड नाही करत आहे, ते त्याला ट्विस्ट करते, म्हणून त्याला ट्विस्टिंग मुवमेंट म्हटलं पाहिजे ना. कारण की त्याच्यात तर आपण पहिले स्पेशल चॅप्टर पाहतो, त्याला बेंडिंग मुवमेंट म्हटलं तर मूर्खपणा ठरेल. ते एक प्रकारचं मुवमेंट आहे, म्हणजे ट्विस्टिंग मुवमेंट आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे असं पण म्हणू शकता, 2 बेंडिंग मुवमेंट, 1 ट्विस्टिंग मुवमेंट, 2 शिअर फोर्स आणि 1 ॲक्सियल फोर्स, टोटल 6 अननोन्स असतात एका 3D मेंबरमध्ये. 3D फ्रेम, बीम किंवा और फ्रेम, 3D बीम असो किंवा फ्रेम असो. हे लक्षात आलं तुमच्या. किती असतात एका मेंबरमध्ये, 6 अननोन्स. आता एक क्वेश्चन तयार करू आपण DSTचं. आपलं DST काय म्हणतंय, DST काय म्हणतंय आपल्याला, की काय म्हणतंय तर अननोन्स मायनस इक्विलिब्रियम इक्वेशन्स. मी काय म्हटलं, हे समजा एका मेंबरमध्ये 3D मध्ये 6 अननोन्स असतील, तर M मेंबरमध्ये किती असतील 3M. हे झाले इंटरनल अननोन. एक्सटर्नल अननोन कोण असतील ते नंबर ऑफ रिएक्शन्स, मी त्याला डिनोट करतो R. एका 3D मध्ये बीम असो किंवा फ्रेम असो, बीम किंवा फ्रेम, ट्रसचं मी बोलतच नाही, ट्रसचं मी ऑलरेडी सांगितलेलं पण आहे. एका जॉईंटला किती इक्विलिब्रियम इक्वेशन असतात 6, तर जे जॉईंटला किती असतील 6. हे तुमचे फॉर्म्युले आहे, ते पाठ करण्यापेक्षा ओके हे असं करून ठेवा, ठीक आहे. बस आपल्याला एवढं सांगायचं होतं. आता ह्याचं एक्झाम्पल पाहू, पटकन जसं एक्झाम्पल पाहू, ह्यात काही जास्त अवघड नाही, ओके. हां, आता हे एक्झाम्पल आहे. पहिल्यांदा तर R काढू, अननोन्स काढू ना. अननोन्स कोण कोण आहेत तर एक रिएक्शन्स आहेत, किती रिएक्शन्स आहेत
3D आहे, लक्षात घ्या 3Dला किती, फिक्सला किती असतात तर 6 असतात. फिक्स किती आहेत 1 आणि 2, 6 6 12 झाले. आणि हिंजला किती रिएक्शन्स असतात, हिंज सपोर्टला 3 असतात, हिंज सपोर्टला 3 असतात, फिक्सला 6 असतात, 3 3 3 6 आणि ह्या 2च्या मिळून 6 18. इंटरनल अनुकरण असतात. एका मेंबरमध्ये किती असतात, हिंज जे आत्ता जे इंटरनल हिंज दिले ते कन्सिडर करू नका, सिम्पल न काढा. तर एका मेंबरमध्ये किती 6 असतात. मेंबर किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 आणि किती 48. ओके, टोटल किती झाले 66 अननोन झाले. ओके ठीक आहे. इक्विलिब्रियम इक्वेशन एका जॉईंटला किती असतात, हे जॉईंट नाहीत आणि हे आत्ता आपण कन्सिडर पण करत नाही, आपण साध्या ह्यानं काढतोय स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी, हे लक्षात घ्याल तुम्ही. ओके, तर आता आपल्याकडे किती जॉईंट्स आहेत 1 2 3 4 5 6 7 8 आणि एका जॉईंटला किती इक्विलिब्रियम इक्वेशन असतात 6. मग इक्विलिब्रियम इक्वेशन किती झाले माझ्याकडं, जॉईंट्स किती झाले 8 होते ना, 48. माझी DST साध्या स्ट्रक्चरची किती आली पाहिजे, माझ्या स्ट्रक्चरची साधी किती आली जायचे, माझे रिएक्शन्स किती अननोन्स होत्या, माझ्या रिएक्शन्स किती अननोन होत्या, UR किती अननोन होते तर 18. इंटरनल अननोन किती होते, 1 ॲक्सेल फोर्स, 2 शिअर फोर्स, 2 बेंडिंग मुवमेंट आणि 1 ट्विस्टिंग मुवमेंट, असे किती झाले एका मेंबरमध्ये 6. तर मेंबर किती आहेत 8 48. टोटल किती झाले होते आपले 66. इक्वेशन्स किती आहेत, नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन्स किती आहेत आपल्याकडं, जॉईंट्स किती आहेत एका जॉईंटला 6, तर 1 2 3 4 8 जॉईंट 48. तर DST माझा किती आला असता 66 - 48 किती आलं 66 - 48 म्हणजे किती येतं हे 2 माझ्यावर किती आलं असतं 28 18. हे जर 50 असतं तर 16 झाले असते 18. ओके, पण हे तर DS 18 नाही का, तुम्हाला सांगतो कधीच येणार नाही हा, कारण का आपण अजून हिंज कन्सिडर केलं नाही. लक्षात घ्या मी काय म्हणलेलं की हिंजला जेव्हा आपण हिंज देतो तेव्हा लक्षात घ्याल 3Dमध्ये किती रिलीज होतात, हिंज काय करतात लक्षात घ्या, हिंज बेंडिंग मुवमेंट रिलीज करतात. बेंडिंग मुवमेंट म्हणजे जे बेंड करायची टेंडन्सी असते ते रिलीज करते. आणि ट्विस्टिंग मुवमेंट, आता 3Dमध्ये अजून एक कुठलं मुवमेंट आहे तर ट्विस्टिंग मुवमेंट आहे, त्याला पण ते रिलीज करतं. तर इथं काय तर दिलं बघा 3 3 3 -1 6 वगैरे काय, ते काही लक्षात घेऊ नका. एका मेंबर किती टोटल मुवमेंट असतात, बेंडिंग मुवमेंट 2 आणि एक ट्विस्टिंग मुवमेंट असते 3. मग हिंज दिल्यावर 3 रिलीज झाली पाहिजेत, एका मेंबरमधले 3 रिलीज झाली पाहिजेत. आता परत काय झोल आहे इथं बघा, इथं किती इकडून 3 होते आणि इकडून 3 होते, पण लक्षात घ्या इंडिपेंडेंट किती होते, टोटल 6 अननोन्स होते ह्याच्यात. ह्या इकडे बघितलं तर 3 आहेत, ह्या इकडे बघितलं 3 आहेत, पण टोटल 6 अननोन होते, पण इंडिपेंडेंट अननोन्स किती होते 3च होते. इथं किती पाहिजे होते तर हिचे 3, ह्या मेंबरचे 3 आणि ह्या मेंबरचे 3. पण लक्षात घ्या ॲक्च्युअलमध्ये इंडिपेंडेंट किती जण आहेत तर 2च आहेत, हे 3 आणि हे 3. इक्विलिब्रियमला आहे ना, हे जॉईंटचा इक्विलिब्रियम असेल तर हा ऑटोमॅटिकच तिसरा माहीत होऊन जाईल आपल्याला. मग टोटल किती 6, मग 6 आणि इथले इंडिपेंडेंट 3 9. लक्षात घ्या टोटल मायनस किती होणार 9 होणार. मग 18मधून 9 गेले किती राहिले, 18मधून 9 गेले आपल्याला 9च राहिले आणि हे आपली DS 9 आहे, हे लक्षात घ्या. इथं 9 आहे, इथं काहीतरी केलेलं आहे तुम्हाला मी दाखवतो. इथं मी काहीतरी केलेलं आहे ते त्यांचं काही केलेलं ते दाखवतो. इथं ऑब्झर्व करा तुम्ही. इथं काय म्हणतं 3 2 -1 आणि 3 आला आन्सर, तेच केलं. लक्षात घ्या ह्या जॉईंटच्या इकडं 3 बघा लक्षात घ्या. इथे हिंज दिला, ॲक्सेल फोर्स, 2 शिअर फोर्स रिलीज होतील का नाही त्यांचा काहीच संबंध नाही. जो काही संबंध आहे हिंजचा तो बेंडिंग मुवमेंटशी आणि ट्विस्टिंग मुवमेंटशी संबंधित आहे. 2Dमध्ये ट्विस्टिंग मुवमेंट नसतं लक्षात घ्या, 3Dमध्ये ते ट्विस्टिंग मुवमेंट असतं, कारण का तिसरा ॲक्सिस त्याच वेळी ॲक्ट होतो ना, आउट ऑफ द प्लेन त्याच मुवमेंट लागेल जेव्हा ते 3Dमध्ये असेल. त्यामुळे 2Dमध्ये ट्विस्टिंग मुवमेंटचा काही प्रॉब्लेम नसतो. पण 3Dमध्ये कोण असतं 2 बेंडिंग मुवमेंट आणि 1 ट्विस्टिंग मुवमेंट असतं. ज्यावेळी हिंज देतो त्यावेळी आपले हे 3 निघून जातात. ओके, पण लक्षात घ्या ह्या जॉईंटच्या किंवा ह्या पिन जॉईंटच्या इंटरनल पिन जॉईंटच्या इकडं पण 3 आहेत, इकडं पण 3 आहे. ओके, असं मी आपण म्हणू शकतो इकडं पण 3 बेंडिंग मुवमेंट आणि 1 ट्विस्टिंग मुवमेंट, इकडं 2 बेंडिंग मुवमेंट 1 ट्विस्टिंग मुवमेंट. पण हे 6 निघून गेले का नाही, कारण का हा जॉईंट इक्विलिब्रियमला असल्यामुळं इकडून कितीही लागू दे इकडून तेवढेच लागणार आहे. त्यामुळे इंडिपेंडेंट कोण आहे तर 3च आहे. तर तेच काहीतरी तिने इथे केलेलं दिसतंय की 2 मेंबरमधनं 1 वजा केले आणि 3 म्हटले नाही आन्सर 3 काढले. ओके, ते आपले इथे किती आले, इथे किती येणार इंडिपेंडेंट 3
आता इथं किती असले पाहिजे होते इंडिपेंडेंट अननोन ॲक्च्युअलमध्ये? तर 9 असले पाहिजे होते. लक्षात घ्या, 9 असले पाहिजे होते. प्रत्येक मेंबरचे 3, तर 3 मेंबरचे किती, सॉरी 3 त्रिक 9 असले पाहिजे होते. पण मी काय म्हणतोय, इंडिपेंडेंट अननोन किती असले पाहिजे होते? अननोन तर 9 आहेत, ह्यातले 3, ह्यातले 3, ह्यातले 3 आणि ह्यातले 3, हे 3, ह्यातले 3 आणि ह्यातले, ते ह्या हिंजमुळं काय होणार, निघून जाणार किंवा आपल्याला नोन होणार. पण आपल्याला कोण नोन झाले पाहिजेत? इंडिपेंडंट अननोन. हे जर 2 माहीत झाले किंवा हे जर 2 माहीत झाले तर तिसरा अननोन राहत नाही. म्हणजे ह्यातले 3 कोण तर इनडिपेंडेंट अननोन नाहीत. इंडिपेंडेंट अननोन नाही, ते कसले अननोन आहेत? तर ते डिपेंडंट अननोन आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की इथं तुम्हाला 9 नाही तर 6 मायनस करावे लागतील. आपण जी काही स्ट्रक्चरची काढलेली आहे DST, ती किती होती आपली? 18 होती. त्यातून किती वजा करावे लागेल? ह्यातले 3 आणि हे 6. DST किती होती आपली? DST किती होती आपली? तर टोटल किती होती? 18. पण मायनस ह्या जॉईंटचे किती मायनस होतील? 3च मायनस होतील. आणि ह्या जॉईंटचे 9 नाही होणार आहे. 1 2 3 9 नाही होणार मायनर. त्यातले 6च इंडिपेंडेंट आहेत. तिसरेचे 3 ते अननोन होते, ते डिपेंडंट अननोन आहेत. कुणाच्या? ह्या 6 इंडिपेंडंट अननोनवर. म्हणून इथं आपण इंडिपेंडेंटशीच डील करतोय, म्हणून 6. मग किती होईल? 9 होईल. तेच जर तुम्ही पाहिलं तर ते असं पण होऊ शकतं. नंबर ऑफ मायनस कसं होईल लागतं? सिम्पल आहे. तुम्हाला परत दाखवतो. नंबर ऑफ मेंबर -1 × 3. हे 2Dमध्ये कसं कराल? 2Dमध्ये सिम्पलमध्ये कराल. 2Dमध्ये काय डोकं लावायचं नाही, हे दाखवतो मला. 2Dमध्ये काय कराल तुम्ही? तर आता सांगतोय. आता मी मेंबर्स वगैरे तुम्हाला हे जरी कन्सेप्ट कळाला नसेल तर मी हा कन्सेप्ट सांगतोय तुम्हाला. लई डोकं लावायचं नाही की मेंबर ऑफ -1 करा. लई काय डोकं लावायचं की नाही 2Dमध्ये. आणि तेवढे वजा करून टाका. जे आपण ओरिजिनल जे स्ट्रक्चरची हिंज न मानता स्ट्रक्चर इंडिटर्मिनसी काढली आहे ना, काहीतरी X असेल, त्यातून हे Y म्हणून ते वजा करून टाका. तुम्हाला DST दिलेल्या स्ट्रक्चरची मिळून जाईल. ओके. 3Dमध्ये असेल तर काय कराल? नंबर ऑफ मेंबर -1 × 3. आणि त्या 6 असतात ना, तर इथं बघा, इथं किती मेंबर होते? वरच्या एक्झाम्पलमध्ये 3 होते, वजा 1 आणि 3 किती राहिले? 3 2 6. और अजून एक होतं, तिथं मध्येच एक हिंज होता, इथं एक मध्येच हिंज होता. हां, इथं किती येईल? तर नंबर ऑफ मेंबर्स किती आहेत? 2 आहेत, वजा 1 आणि 3. इथे आला आन्सर 3 आलं. ठीक आहे, असं पण करू शकता. इथं बघा 3 मेंबर आहेत, वजा 1 × 3 3 असंही करू शकता. किंवा कन्सेप्टची मी सांगितलं आहे, इंटरव्ह्यूला जर विचारलं तर त्या कन्सेप्टचा फायदा येईल. जर तुम्हाला हे कन्सेप्ट कळालं नसेल तर तुम्ही पाठही करू शकता. पाठांतराचा ऑप्शन आहे, पण किती पाठ करणार हे तुमच्यावर डिपेंड आहे. मी कन्सेप्टची पण सांगितलेलं आहे. ओके, ठीक आहे. मी सगळे फॉर्म्युले तुम्हाला डिराईव्ह करून देतो. एक सिंपल आणि फंडा, म्हणजे परत तुम्ही मोरडाय नको की हे सगळे फॉर्म्युले नाही दिले. तर आपण 2D आणि 3Dचे सगळे फॉर्म्युले बघू. आता हे आपले काम झालेलं आहे, डेट करून टाकू. ह्याचं पण काम झालेलं आहे. आता आपण 2D आणि 3Dचे आपण एक बॉक्स तयार करू. ओके, ठीक आहे. आता आपण ही बनवलेलं आहे, चार्ट बनवलेला आहे. सगळे फॉर्म्युले एकाच वेळी पाहू. आता फॉर्म्युलेचं काही एवढं महत्त्व राहील नाही, कारण का तुम्हाला जर अननोन्स माहीत झाले असतील, एक्सटर्नल अननोन्स कोण असतात, इंटरनल अननोन्स कोण असतात, एका जॉईंटला ट्रसमध्ये किंवा बीम फ्रेममध्ये किती इक्विलिब्रियम इक्वेशन असतात, तर हे काही अवघड नाही. स्पेस 2D 3D म्हणजे स्पेस इन प्लेन यांची इक्वेशन्स पाठ करायची गरज नाही. पण तरी पण मी तुम्हाला एक फॉर्म्युले देतो आहे. ते फॉर्म्युले असे आहेत. समजा की इथं एक म्हटलं मी, M म्हणजे नंबर ऑफ मेंबर्सने डिनोट केलेलं आहे, R म्हणजे नंबर ऑफ अननोन रिॲक्शन्सने डिनोट केलेलं आहे, J म्हणजे जॉईंट्स आहेत, नंबर ऑफ जॉईंट्स. जॉईंट्स म्हणजे नंबर ऑफ जॉईंट्स. ओके, 2D आणि 3Dच आहे. पहिल्यांदा ट्रसचं घेऊ. मी तुम्हाला काय म्हणलेलं आहे, ट्रस एका मेंबरमध्ये ट्रसमध्ये 2Dमध्ये किती अननोन असतात? एकच असतो. तो कुठला असतो? ॲक्सियल फोर्स. हे DST बरं काय, हे जे काय आहेत फॉर्म्युले तर DSTचे आहेत. DST म्हणजे स्टॅटिक इंडिटर्मिनसी. आणि कसली निघत्या? टोटल स्टॅटिक इंडिटर्मिनसी, एक्सटर्नल इंटरनल नाही. ही टोटल स्टॅटिक इंडिटर्मिनसीचे फॉर्म्युले आहेत. ठीक आहे. ट्रस आहे, 2D आहे. अननोन्स कोण कोण असतात? सगळ्यांना अननोन्स मायनस नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन्स करायचे असतात. आपल्याला माहिती आहे अननोन्स कोण कोण असतात. तर पहिलं घे की एका मेंबरमध्ये किती अननोन्स असतात? 2D ट्रसमध्ये एकच. M मेंबरमध्ये किती असतील? M. नंबर ऑफ रिॲक्शन्स अननोन्स असतात दुसरे, म्हणजे ते किती आहेत? तर ते R मानू. एका जॉईंटला किती इक्विलिब्रियम इक्वेशन्स असतात? 2 असतात ट्रसमध्ये. J जॉईंटला किती असतील? 2J. ओके, बस झाला फॉर्म्युला तयार.
नंतर आपण 3D मध्ये जाऊ. 3D मध्ये परत कोण असतंय, DST. परत DSTचा फॉर्म्युला. ओके, DSTचा फॉर्म्युला काय आहे, अननोन्स मायनस नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन्स. 3D मध्ये ट्रस जरी असली तरी एकच ॲक्सियल फोर्स असतो अननोन्स, कारण का ॲक्सिस लिनियर ॲक्सिस जर एकच असेल तर त्याच्यावर लागणारा ॲक्सियल फोर्स हा एकच असेल अननोन. मग परत जेवढे मेंबर्स तेवढेच अननोन्स प्लस नंबर ऑफ रिएक्शन्स काय असतील ते 3D मधल्या मायनस 2J. ओके, मायनस नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन्स. 3D मध्ये एका जॉईंटला किती इक्विलिब्रियम इक्वेशन असतात, ट्रसमध्ये तर 3 असतात, तर जे जॉईंटला किती असतील 3J. ओके, हे झालं तुमचं कंप्लीट. M + R - 3J. आता बीमचं पाहू, हे काही एवढे इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. बीम किंवा फ्रेम असो, जर 2D असेल तर एका मेंबरमध्ये पहिल्यांदा अननोन्स बघू, कोण कोण असतात. अननोन्स पहिल्यांदा नंबर ऑफ अननोन्स इंटरनल अननोन्स असतात. कोण कोण असतात, तर ॲक्सेल फोर्स, शिअर फोर्स, बेंडिंग मुवमेंट. ट्रसमध्ये फक्त ॲक्सेल फोर्स येतात, पण बीममध्ये किंवा फ्रेममध्ये 3 जण येतात 2D मध्ये. एक ॲक्सेल फोर्स, एक शिअर फोर्स आणि एक बेंडिंग मुवमेंट. तर M मेंबरमध्ये किती असतील 3M प्लस नंबर ऑफ रिॲक्शन्स मायनस कोण असतील, एका जॉईंटला किती इक्विलिब्रियम इक्वेशन असतात, बीम फ्रेममध्ये 2D मध्ये 3 असतात, 3J. संपलं. त्याचप्रमाणे जर 3D मध्ये गेले, एका मेंबरमध्ये किती अननोन्स असतात, एक ॲक्सेल फोर्स, 2 शिअर फोर्स, 2 बेंडिंग मुवमेंट आणि एक ट्विस्टिंग मुवमेंट. ओके, तर ते येईल 6M प्लस नंबर ऑफ रिॲक्शन आपण R ने डिनोट करतो, R मायनस कोण येईल, एका जॉईंटला किती इक्विलिब्रियम इक्वेशन असतात 6, तर 6J. बस हेच तुमचे फॉर्म्युले, ते तुम्हाला पुस्तकात पण मिळत जातात. एवढा चार्ट चांगला झालेला नाही. माझ्यामध्ये स्टॅटिक इनडिटर्मिनसी बऱ्यापैकी संपलेली आहेत. मला ही संपवायची होती, भरपूर दिवसापासून मी ट्राय करत होतो, पण व्हाईट बोर्डवरती संपवता येत नव्हती. आता लेक्चर थोडीशी लेंथी होती, पण कन्सेप्च्युअल होतील. तुम्हाला जर कन्सेप्ट पाहिजे असतील तर बघा, नाहीतर मग तुम्ही असंच पाठ करून पण सोडू शकता. पण पाठ मला वाटत नाही ते जास्त वेळ टिकेल, कारण का आता मात्र MPC पॅटर्न बदलू शकते. जसं की 2020चा पेपर आला तेव्हापासून असं मला वाटतंय की थोडेसे कन्सेप्च्युअल क्लिअरिटी असणाऱ्यांनाच मार्क पडतील ह्या इथून. त्यामुळे मी तुम्हाला हे सगळे फॉर्म्युले दिलेत, ते काय मी तुम्हाला पुस्तकात पण मिळतील. अशा प्रकारे स्टॅटिक इनडिटर्मिनसी माझ्यामध्ये 97% संपलेला आहे. 3% जो काही राहिलेला असेल तो स्टेप वाईज कवर केला जाईल. नंतर कुठं जे राहिलेलं आहे ते पॉईंट त्या चॅप्टरमध्ये कवर केले जातील. ह्याच्या पुढचं लेक्चर कायनॅमॅटिक इनडिटर्मिनसीने सुरू होईल. कायनॅमॅटिक इनडिटर्मिनसी 2 ते 3 लेक्चरमध्ये संपून जाईल, त्याचं काही जास्त नाही. पण स्टॅटिक इनडिटर्मिनसी फार महत्त्वाची होते. ह्याच्यावर 6 ते 8 मार्काला क्वेश्चन येऊ शकतात. 3 ते 4 क्वेश्चन येतात आणि प्रत्येक जरी समजा आले नाही 2 ते 3च आले क्वेश्चन, पण प्रत्येक चॅप्टरमध्ये ह्याचा उपयोग आहे. त्यामुळं त्याचं कसं ते नंतर त्याचे मेथडचे कसे डिवायडेशन होतं कायनॅमॅटिक इनडिटर्मिनीनुसार आणि स्टॅटिक इनडिटर्मिनीनुसार ते आपण पाहू. ओके, ठीक आहे, धन्यवाद.